नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर. एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं शब्द सुमनांनी मी हार्दिक स्वागत करते आहे. बघा, शब्द सुमनांनी स्वागत करायचं आहे का मंडळी? कारण काय, आपण आज ऑनलाईन भेटतो आहोत. 25 डिसेंबर म्हटलं की आतुरालयाचं स्नेहसंमेलन हे ठरलेलं. आतुरालयाचे आज 23 वर्ष हे कार्यक्रम सातत्याने सुरू आहेत आणि जुने विद्यार्थी कॅलेंडर हातात आल्याबरोबर 25 डिसेंबरवर एक खूण करून ठेवतात की ह्या दिवशी आतुरालयाचं स्नेहसंमेलन आहे, या दिवशी बाकी कोणताही कार्यक्रम आयोजित करायचा नाही. म्हणून ही आठवण बरं का मंडळी. आतापर्यंतचे कार्यक्रम जे व्हायचे ना, ते कार्यक्रम एक छान मोठा हॉल घेऊन आपण सगळेजण एकत्रितपणे भेटायचो, मजा करायचो. कोरोना आला आणि कोरोना नंतर मात्र असं वाटलं हे स्नेहसंमेलन आता कसे होतील, कसे आपण भेटूया, काय करूया. आणि त्यानंतर सरांच्या मनात आलं आपण ऑनलाईन क्लासेस घेतो, मग ऑनलाईन स्नेहसंमेलन कसं नाही, होऊच शकतं की. आणि म्हटलं हो सर, खरंच असं होऊ शकतं. आणि गेले 3 वर्ष आपण सातत्याने ह्या तऱ्हेने डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यक्रम करतो आहोत. आतुरालयाचा आजचा 23वा वर्धापन दिन, 23वा स्नेहसंमेलन. चला मंडळी, हे स्नेहसंमेलन छान एन्जॉय करूया. आपल्या आतुरालयाचे खूप सारे विद्यार्थी यामध्ये आपला वेगवेगळा परफॉर्मन्स देणार आहेत. किती कला असते नाही प्रत्येकाकडे, त्या कलेला सुद्धा एक व्यासपीठ हवं असतं ना हो. आणि हे व्यासपीठ सर अगदी सहज त्याने उपलब्ध करून देतात. चला चला, आता आपण एका परफॉर्मन्सचा आनंद घेऊया बरं का मंडळी. स्वागत तर तुम्हा सगळ्यांचं झालंय. बघा, स्वागत झालं की लगेच आपल्या मनात येतं आता दीपप्रज्वलन का? अगदी बरोबर ओळखलं बरं का मंडळी. आता दीपप्रज्वलन करूया. या दिव्याला आपण 7 ज्योतींनी उजळूया. प्रत्येक ज्योतीला आपण काय म्हणणार आहोत, त्याला काय नाव देणार आहोत माहितीये का? प्रत्येक ज्योत कशाची म्हणून प्रज्वलित करणार आहोत? बघा, एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत एकात्मतेची. चला, 7 ज्योतींचे समयी आपण इथे लावलेले आहेत. दीप प्रज्वलन झालेला आहे. अज्ञानाचा अंधकार दूर करूया आणि सगळ्यांच्या आयुष्यात या दिव्याचा प्रकाश पसरू देऊया. चला मंडळी, कार्यक्रम एक एक करत पुढे सरकतोय. बघा, कार्यक्रम म्हटला, परफॉर्मन्सेस म्हटले की प्रत्येकाच्या मनामध्ये येतं आता काही गाणं वगैरे ऐकायला मिळेल की काय. अगदी बरोबर ओळखलंय बरं का. आता तुमच्या समोर गाणंच पेश होणार आहे आणि गाणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. कोणतं? बघा मंडळी, थोडंसं तुम्हाला मी तुमच्या कॉलेजच्या जीवनाकडे नेते. जी मंडळी आत्ता कॉलेजमध्ये आहे त्यांना आत्ताच्या त्यांच्या आयुष्याचं चित्रीकरण त्यांच्या समोर येणार आहे. आणि जे मोठे झाले आहेत, ज्यांनी कॉलेज लाईफ मागे सोडून दिलेलं आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या भूतकाळामध्ये थोडंसं डोकावून पाहण्याची संधी आहे मंडळी. बघा, कॉलेज जीवनामध्ये हळूहळू मनामध्ये आत्ताच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, पूर्वीच्या काळी प्रियकर, प्रियसी असं म्हणायचे. आणि मग असं म्हटल्यानंतर सहजपणे आपली जी कोणी प्रियसी असेल, प्रियकर असेल, त्याच्याकडे काय होतं हो,
कितीही गर्दीत तुम्ही असा, कुठेही तुम्ही असा, परत परत तुमची नजर त्या व्यक्तीकडे जाते. आणि मन काय म्हणतं ना, काय म्हणतं, आलंय का मनामध्ये तुमच्या? अगदी बरोबर, हेच हेच म्हणायचं आहे कवीला. बार बार देखो, हजार बार देखो. येस येस येस. प्रत्येकाच्या मनातलं हे चिरतरुण गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत आतुरालयाचे चिरतरुण कलाकार सचिन गुप्ते. बार बार देखो, हजार बार देखो, ये देखने की चीज है हमारा दिलरुबा. ताली हो, ताली हो, ताली हो. ओ बार बार देखो, हजार बार देखो, ये देखने की चीज है हमारा दिलरुबा. ताली हो, ताली हो, ताली हो. हाँ जी हाँ, और भी होंगे दिलदार यहाँ, लाखों दिलों की बहार यहाँ, पर ये बात कहा. हाँ जी हाँ, और भी होंगे दिलदार यहाँ, लाखों दिलों की बहार यहाँ, पर ये बात कहा. ये लाजवाब हुस्न बेमिसाल की अदा. ताली हो, एक जाने महफिल मिला, क्या चिरागे मंजिल मिला, ये न पूछो के कहा. दिल मिला, एक जाने महफिल मिला, क्या चिरागे मंजिल मिला, ये न पूछो के कहा. नया नया ये आशिकी का राज है मेरा. ताली हो, ताली हो. बार बार देखो, हजार बार देखो, ये देखने की चीज है हमारा दिलरुबा. ताली हो, ताली हो, ताली हो. बल्ले बल्ले उठ के मिस्टर क्यों चले, प्यार पे मेरे को क्यों चले, मैं भी जाऊं मेहरबान. बल्ले बल्ले उठ के मिस्टर क्यों चले, प्यार पे मेरे को क्यों चले, मैं भी जाऊं मेहरबान. दुआ करो मिले तुम्हें भी ऐसा दिलरुबा. ताली हो, ताली हो, ताली हो. बार बार देखो, हजार बार देखो, ये देखने की चीज है हमारा दिलरुबा. ताली हो, ताली हो, ताली हो, ताली हो, ताली हो, ताली हो.
ताली हो. वा 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 गुप्ते सर, अप्रतिम परफॉर्मन्स झालेला आहे. तुम्ही गाण्याच्या माध्यमातून खरोखर प्रत्येकाला त्याच्या तारुण्याच्या आयुष्यामध्ये परत डोकवायला लावलेलं आहे. आणि जी मुलं कॉलेजमधले हे कार्यक्रम बघतायत त्यांना त्यांच्या आत्ताच्या कॉलेजच्या दिवसांमधले सगळे दिवस चित्रीकरणासारखे समोरून फिरलेले आहेत. मस्त मस्त मजा आली. सुंदर तऱ्हेने आपण कार्यक्रमाला पुढे 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 नेतो आहोत. माणसाला गाणी ऐकायला आवडतात, तसेच अनुभव पण लोकांचे ऐकायला आवडतात ना. कारण त्या अनुभवांमधनं आपण काहीतरी शिकत असतो. बघा मंडळी, म्हणतात ना, दुसऱ्याच्या अनुभवामधून जो शिकू शकतो ना तोच खरा शहाणा असतो. म्हणून इतरांचे अनुभव मन लावून ऐकावे. मग ऐकताय ना मन लावून अनुभव? चला आपण अजून 2 जणांचे मनोगत ऐकूया. 2 जण एकमेकांशी चर्चा करत त्यांच्या चर्चेतनं त्यांचे अनुभव एकमेकांना सांगत आपल्या समोर येत आहेत. कोण येत आहे? आतुरालयाचे विद्यार्थी अनंत पाटणकर आणि गिरीश संगवई सर. नमस्कार मंडळी, आज आपण आतुरालयाच्या 23व्या स्नेहसंमेलनासाठी जमलेलो आहोत. 25 डिसेंबर ही सरांची पक्की तारीख ठरलेली असते. दरवर्षी हा कार्यक्रम होणार म्हणजे होणारच. कोविड झाला त्यावेळेस आम्ही सरांना विचारलं की सर आता काय करणार तुम्ही, म्हणजे थोडीशी गंमत पाहत होतो. पण सरांनी त्याच्यातून शोधून काढलं आणि ऑनलाईन स्नेहसंमेलन सुरू झालं. आणि तेव्हापासून ऑनलाईनची चटक लागली असं समजा तुम्ही. आणि दरवेळेस ऑनलाईन व्हायला लागलं. आणि ऑनलाईनमध्ये आमचे सगळे कलाकार मंडळी एकदम तयार असतात. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट घेऊन वेगवेगळे वाद्य वाजवत गाणे म्हणत हा कार्यक्रम खूप आतुरतेने आणि आनंदात साजरा करतात. पण आज आम्ही जे दोघं इथे दिसतोय ना, तुम्ही म्हणत अरे तुम्ही एकटेच बोलताय, पाटणकर सरांना काही बोलत नाहीये तुम्ही. बोलणार आहे कारण आज आम्ही मुलाखती सारखा कार्यक्रम करतोय. आणि थोडक्यात मी त्यांचे अनुभव आणि माझे अनुभव असे शेअर करणार आहे. आमचा दोघांचा आवडता विषय म्हणजे रेकी. आणि सरांबरोबर आम्ही ज्यावेळेस असतो त्यावेळेस कुठल्या विषयावर यात डेप्थ मध्ये जातो आणि काहीतरी नवीन शिकायला प्रत्येक वेळेस मिळतं. तर चला तर मंडळी पाटणकर सरांचे आधी अनुभव घेऊया, मग माझा नंबर. नमस्कार सर. नमस्कार सर. इंट्रोडक्शन तर मी दिलेलंच आहे. हो. तर मला असं विचारायचं तुमचे काय अनुभव आहेत तुम्ही सांगा, म्हणजे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन मिळेल. बरोबर. मी मुळामध्ये आतुरालयाशी संलग्न झालो 2012 मध्ये आणि वास्तुशास्त्र शिकलो त्यावेळेला. आणि वास्तुशास्त्र शिकता शिकता त्याच्या बरोबर रेकी त्यावेळेला आपण शिकत होतो. तर रेकी शिकलो, 2 लेवल झाल्या. स्वतःला प्रोटेक्शन घ्यायला लागलो. लोकांना जेव्हा काही समस्या येतील समोर ना कुणी विचारलं तर ट्रीट करायला लागलो. आतुरालयाची मदत कायम मिळतच होती. कोणाला काही प्रॉब्लेम आहे तर काय करू, आपण सरांना कधीही विचारलं तर तुम्हाला तर माहिती, तुम्हाला आपल्याला उत्तर मिळतात त्या गोष्टीची. तसं सुरू होतं. लोक बरी होत होती. मी पर्सनली असं म्हणेन की कशी बरी होत होती, का बरी होत होती हे कदाचित माझ्यासाठी एक कोडं होतं. पुढे असं झालं की 2012 सुरुवात झाली. 2018 मध्ये मला स्वतःला एक प्रॉब्लेम आला. अनेक गोष्टी शिकलो होतो तेव्हा आतुरालयामध्ये. जसं रेकी शिकलो, वास्तू, स्वरोदय, म्हणजे इतके कोर्सेस मी तर शिकलो की हाताच्या बोटावरती मला मोजता येणार नाही, पुरणार नाहीत आपल्या हाताची बोटं. तर 18 मध्ये असं झालं की आमच्या कंपनीमध्ये अॅन्युअल मेडिकल चेकअप होतं. त्या अॅन्युअल मेडिकल चेकअप मध्ये बाकी सगळ्या चेकअप बरोबर सोनोग्राफीला गेलो. डॉक्टर सिनियर होते सोनोग्राफी करणारे. एक मला वाटतं 4-5 जानेवारीच्या आसपास चालू होतं ते. आणि सोनोग्राफी करता करता चेक करता करता पोटाला यकृतापाशी लिव्हरपाशी येऊन थांबले ते आणि म्हणाले तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, कधी खूप ताप आला होता का, न जाणारा ताप, अशा तऱ्हेचं काही झालं होतं का, नाही. तुम्हाला भूक लागते का, हो भूक लागते, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्मोकिंग करता का, ड्रिंक्स घेता का, नॉर्मल सगळे प्रश्न झाले. नाही उत्तर आली. डॉक्टर सिनियर होते त्यामुळे ते म्हणाले एक काम कर, तू 6 महिन्यानंतर परत चेक कर, कारण एक मला पॅच दिसतोय तुझ्या लिव्हरवरती,
तर 6 महिन्यानंतर आपलं चेक करून घे एवढं बोलून त्यांनी सोनोग्राफी पूर्ण केली. ठीक आहे म्हणून मी बाहेर पडलो. पत्नीला सांगितलं बाहेर, आम्ही एकाच कंपनीत काम करतो तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आमची दोघांची मेडिकल एकदम सुरू होती. बाहेर पडल्यानंतर पत्नीला सांगितलं की त्यांनी ना असं असं सांगितलं. लकीली तिला तेव्हा ते सिरियस वाटलं नाही. मी म्हणेन मी फक्त शेअर केलं, माझं काम पूर्ण केलं. त्याच्यानंतर आम्हाला एक फिजिशियनचे चेकअप असतो, त्याच्यामध्ये मी फक्त सरांना फोन करून सांगितलं की म्हटलं सर असं असं आज बोलणं झालं. ते म्हणाले काही प्रॉब्लेम नसेल हो, बघा पुढे काय होतं ते. ठीक आहे, त्याप्रमाणे एक 15 दिवसानंतर फिजिशियनकडे चेकअपला चाललो होतो. आता आपल्याला माहिती आहे की कुठे कनेक्ट व्हायचं कुठे डिस्कनेक्ट व्हायचं, आपण स्वरोदय शिकल्यामुळे. आता त्या फिजिशियनच्या रूम मध्ये जाता जाता आतमध्ये जाताना गंमत काय झाली, मी चुकीच्या पावलाने आत गेलो. चुकीच्या पावलाने आत गेल्यानंतर आतमध्ये गेल्या गेल्या माझ्या लक्षात आलं म्हटलं काहीतरी आपल्याला वेगळा अनुभव आता येणार असं दिसतंय. तर फिजिशियन खूप यंग व्यक्ती होती मी म्हणेन. त्यांनी सुरुवात केली चेकअप. आपलं नॉर्मल फॉर्म फिलिंग झालेलं असतं, शुगर एवढी, प्रेशर एवढं, हे एवढं 50 पॅरामीटर तिथे भरलेले असतात. तर पहिल्यांदा तुमची शुगर बॉर्डर लाईन आहे, मग लिव्हर फॅटी आहे, असं आहे, हे ते चेक करा. करत करत तिला छोट्या छोट्या गोष्टी मिळत गेल्या आणि ती पुढे पुढे बोलत गेली. मी आपला हो हो करत पुढे गेलो. जसं ती सोनोग्राफीवरती आली, सोनोग्राफीवरती आल्या आल्या मोठं घबाड मिळालं म्हणजे मी म्हणेन काहीतरी. आणि असं सांगितलं की अरे हा तर तुम्हाला मोठा प्रॉब्लेम आहे, ताबडतोब MRI जा, हे करा ते करा. भरपूर सजेशन्स मला देण्यात आले. कोणीही सामान्य माणूस घाबरेल अशी सजेशन्स ऐकल्यानंतर मी हो सगळं म्हटलं. मला माहिती होतं मला तिथे पुढे काहीही करायचं नाही. फाईल घेतली, बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर माझा भाऊ ऑर्थोपेडिक सर्जन आहे, त्याची पत्नी अॅनेस्थेशिया स्पेशलिस्ट आहे. त्यांना विचारलं फोन करून असं असं झालेलं आहे आज. तर त्या म्हणाल्या की लिव्हरच्या गोष्टी खूप चिकट असतात, म्हणजे जरी बरं व्हायचं म्हटलं तर त्याला काही महिने लागतात. त्यामुळे असं काही नाही की तेव्हा सोनोग्राफी केली तर लगेच 15 दिवसात 20 दिवसामध्ये काही फरक पडलेला असेल. तर तू शांतपणे डिसिजन घे, जो घ्यायचा तो. मग परत सरांना फोन केला, म्हटलं सर असं असं झालंय आज. तर सर म्हणाले तुम्ही या, आपण भेटूया, मी तुम्हाला चेक करतो. सगळ्यात पहिली गोष्ट त्याप्रमाणे मी सरांच्याकडे गेलो. त्यांनी त्यांच्या पद्धतीने मला पाहिलं आणि सगळ्यात पहिली गोष्ट हे सांगितली की तुम्हाला बरं व्हायचंय, तुमच्या मनामध्ये आहे की तुम्हाला बरं व्हायचंय, ही सगळ्यात मोठी गोष्ट, पहिली गोष्ट. आणि मग त्याच्या पुढे जाऊन जनरल आमच्या फिजिशियनकडे गेलो. जनरल फिजिशियननी काही औषधं दिली, साधी औषधं दिली. सरांनी सांगितलं होतं जी औषधं घ्यायची ती घ्या, स्वतःला 21 दिवस रेकी द्या आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत सुई लावू नका, कुठेही टोचायला जाऊ नका त्या गोष्टीला. ठीक आहे म्हणून मी फिजिशियनची ती औषधं घेतली आमच्या. मी तिने हे सांगितलं होतं की लिव्हरचं दुखणं म्हणजे चिकट आहे, 15 दिवस औषधं घ्या, 15 दिवस औषधं घेऊन 2 महिन्यांनी चेक करा जो करायचा होता. त्यामुळे माझ्या आता 2 महिने होते. 21 दिवस सरांनी रेकी सांगितलेली होती, त्याप्रमाणे मी रेकी करायला सहज सुरुवात करीन असं वाटलं होतं. इतके दिवस करत होतो, काही वर्ष झाली ती 12 ते 18 म्हणजे 6 वर्ष मी तसं म्हटलं तर रोज नाही पण तरी प्रॅक्टिस मध्ये होतो. गंमत अशी झाली ना, जेव्हा आपल्या स्वतःवरती वेळ येते ना, आपण अनेक वेळा आपल्याकडनं चुका होतात, गळपटून जातो. आपण भले दुसऱ्याला सजेशन देऊ शकतो, पण जेव्हा आपल्यावरती वेळ येते आपल्याला वाटतं काय झालं हे. त्याप्रमाणे मी एका ट्रेनिंगसाठी भारताच्या बाहेर गेलो होतो. तिथे स्वतः रेकी करायला सुरुवात केली ना, मला झोप यायची, प्रचंड झोप यायची, कळायचंच नाही असं का होतंय. 4-5 दिवस झाले. 5 दिवस झाल्यानंतर तिथूनच सरांना व्हॉट्सअप कॉल केला आणि म्हटलं सर असा असा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही कंटिन्यू करा, आजपासून 21 दिवस सुरू करा. बरं 21 दिवस सुरू केले. हे सगळं करता करता ती पहिली औषधं घेतली होती, त्याच्या पुढचे 2 महिने संपले. 2 महिने संपल्यानंतर मला आमच्या फिजिशियननी सांगितलं सोनोग्राफी करायला जा. ठाण्यामध्ये दुसऱ्या एका ठिकाणी सोनोग्राफी करायला गेलो. सोनोग्राफी केल्या केल्या ज्या सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टर होत्या त्यांनी पुन्हा लगेच सांगितलं की तुम्ही ताबडतोब त्याची बायोप्सी करा, चेक करायला जा. आपल्याकडे ठरलेला आपल्याला सल्ला माहिती होता की जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत सुई लावायची नाही त्या गोष्टीला. त्याप्रमाणे मी म्हटलं मला थोडा वेळ द्या. फिजिशियनकडे गेलो, त्यांना सांगितलं असं असं आहे, जो काही पॅच आहे तो मोठाही झालेला नाही आणि लहानही झालेला नाही, जेवढा आहे तेवढाच आहे, म्हणजे त्यात काही इम्प्रुव्हमेंट पण नाही आणि तो वाईटही झालेला नाही काही. तर त्या म्हणाल्या की बायोप्सी करायला काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्याला समजेल कसला पॅच आहे ते. तर मी म्हटलं की माझं असं ठरलेलं आहे की अमुक अमुक तारखेपर्यंत जे काही 21 दिवसाचा आपण बोललो होतो तोपर्यंत मी कशालाही जाणार नाही, काहीही करायला जाणार नाही. तर त्या म्हणाल्या तुमच्या शास्त्रावरती किती टक्के विश्वास आहे.
तर मी म्हटलं तुमच्या शास्त्रावरती जेवढा विश्वास आहे तेवढेच टक्के माझ्या शास्त्रावर विश्वास आहे. मी त्यांना म्हटलं तुमच्या शास्त्रावर 100% विश्वास आहे का? तर त्या म्हणाल्या माझ्या शास्त्रावर 100% विश्वास नाही. म्हटलं माझाही 100 नाही, पण माझाही 90% आहे. मी उगाच खोटं बोलत नाही किंवा फुशारके पण मारत नाही मी असं म्हणेन इथे बसून. त्याप्रमाणे मी थांबलो. म्हणजे माझ्याकडे मी म्हणेन पेशन्स होता आणि सरांना गुरु वगैरे म्हटलेलं आवडत नाही जरा, पण सरांच्यावरती विश्वास होता. म्हणजे मी एक म्हणेन तिथे त्याप्रमाणे मी थांबलो. पुढे बायोप्सीला गेलो नाही. 2 महिने 21 दिवसाचा हा पिरियड पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पुन्हा चेकअपला गेलो त्यांच्याकडे, तेव्हा त्यांनी सोनोग्राफी करताना मला सांगितलं की पॅच दिसायला तेवढाच आहे, पण ना त्याचा रंग बदलल्यासारखा वाटतोय. म्हणजे आधी तो काहीशा लिक्विड फॉर्ममध्ये असेल, आता बऱ्यापैकी सॉलिडिफाय व्हायला लागलाय असं मला वाटतंय. असं त्याच डॉक्टरनी मला सांगितलं. पण तुम्ही बायोप्सी कराच हे त्यांचं मत होतं. मग याच्या पुढे जाऊन मी पुन्हा माझ्या भावाला फोन केला परत. मी म्हटलं हे डॉक्टर असं म्हणतायत, पण मला काही एक्स्ट्रॅक्शन कसलंच करायचं नाही, काही गोष्ट सुई लावून शरीरात बाहेर काढायची नाही, तर मी काय करू? तर तो म्हणा तुझ्या मनामध्ये एवढेच डाऊट आहेत ना, मग MRI एकदा करून घे फक्त, ज्याच्यामध्ये आपल्याला सहज समजून जाईल की ते काय. त्याप्रमाणे मग गेलो, फक्त MRI केला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन. केल्या MRI. लकीली असं होतं की हे जे दुसरं हॉस्पिटल होतं ना, म्हणजे एक मला पहिले सोनोग्राफी करणारे डॉक्टर, एक माझी फिजिशियन आणि त्याच्यानंतर तिसरा डॉक्टर, यांनीच फक्त माझ्या पोटाला हात लावला. मी म्हणे याच्यामध्ये जितके बाकी ॲलोपॅथीचे डॉक्टर किंवा इतर झाले होते, यांनी कोणीही पोटाला हात सुद्धा लावला नाही. आणि रिपोर्ट बघून फक्त सांगत गेले की तुम्ही बायोप्सीला जा, तुम्ही हे करा ते करा, अशा तऱ्हेच्या गोष्टी मला सांगण्यात आल्या. मग हे चेकअप झाल्यानंतर जसं MRI आला तसं त्यांनी सांगितलं की हा सिस्ट आहे. म्हणजे हा अशा तऱ्हेचा काहीतरी झालं होतं, कधीतरी एक फोड आलेला आहे आपण म्हणू शकतो. जोपर्यंत तू झोपलेला आहे तोपर्यंत तो तसाच राहील, त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. पण तुम्ही त्याला जागा करायला गेलात तर त्यातनं काहीही होऊ शकतं, म्हणजे कॅन्सरही होऊ शकतो. लकीली त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक्स्ट्रॅक्शनला गेला नाही. जर बाकी डॉक्टर्सला ऐकून तुम्ही ते केलं असतं तर कदाचित मी असं म्हणेन की ही मुलाखत द्यायला मी आज इथे कशा फॉर्ममध्ये असतो मला माहिती नाही, या शब्दात मी बोलू शकतो. पण त्यामुळे ते चेकअप झाल्यानंतर योग्य ठिकाणी जाऊन योग्य सल्ला मिळाल्यानंतर एवढं एक नक्की खरं होतं की जे काही सरांनी त्यांच्या ज्ञानाच्या माध्यमातून, मी फक्त रेकी म्हणणार नाही, त्याच्या पलीकडे जाऊन अजून काही ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी जो सल्ला दिलेला होता तो अतिशय योग्य होता. आणि तो फॉलो केल्यामुळे पुढे मला काहीही प्रॉब्लेम आला नाही. हा माझा अनुभव तुमच्याशी शेअर करावा असा वाटला म्हणून शेअर केला आणि सगळ्या मंडळींची शेअर करावा असं वाटलं. कोकणालाच काहीतरी त्यातून मिळालेलं आहे. बरोबर. आणि नेमका विश्वास किती ठेवावा हे पण तुमच्याकडून कळालेलं आहे. म्हणजे काय सर सगळ्यांना सांगतात, भरपूर सांगतात, पण नेमकं कोण किती करतं त्याच्यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि ह्याची परीक्षा म्हणजे तुमच्यावर आल्याशिवाय हे कळत नाही. अगदी खरं. आणि तुमच्यावर आल्यानंतर जर तुम्ही ते निभावलं, बरोबर, त्यात तुम्ही खरं आतुरालयवाले आहेत हे तुम्ही निश्चित केलं. त्यामुळे तुमचे पण आभार. आणि सर आणि मॅडमचं गायडन्स आपल्याला आहेच आणि आतुरालयाचं वर्गस्त आपल्या पाठीमागे आहेच, हे तर सिद्धच झालेलं आहे. एकदम गमतीचा अनुभव असं सांगतो की रेकीबद्दल मला त्याचे खूप अनुभव आहेत. म्हणजे मी रेकी मास्टर पण आहे सरांच्या गायडन्स खाली. आणि कोणाला मी सांगतो की इकडे तिकडे आजकाल ऑनलाईन रेकीची पण फार पेव फुटलेत. काहीतरी ऑनलाईन काहीतरी दीक्षा देणं चालू आहे. तुम्हाला ते काही कळत नाही की नेमकं प्रकार काय आहे ते. पण आहे जगात ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या आहेत, त्याला नाकारून चालणार नाही. पण आपण काय करतो याचं गांभीर्य मात्र आपल्याला पाहिजे. की आपण काही गोष्ट करत आहोत ती आपण कस्टमाइज करतो. तुम्ही म्हणजे कस्टमाइज हा शब्द काय म्हणजे असं आहे की त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे. म्हणजे जगात सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी चालू आहेत, पण तुमच्यावर त्याचा परिणाम काय होणार आहे त्याचं गांभीर्य तुम्हाला पाहिजे. म्हणून माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे गायडन्स हवं ते आतुरालयासारखं चांगलं गायडन्स हवं. आणि ते तुम्हाला इथेच मिळेल, दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. मी आलो रेकीवर. म्हणजे रेकीचा मुद्दा जो आपला निघत होता, काय झालं कोविडमध्ये आमचे काही रिलेटिव्ह डॉक्टर आहेत. तर आम्ही सहज ब्रेकफास्ट करत होतो कोविडच्या काळामध्ये. त्यावेळेस आमच्या सासूबाईंना एक फोन आला. आमचे रिलेटिव्ह डॉक्टर आहेत. आणि बघा गंमत कशी होती त्यावेळेस. काय चाललं होतं की डॉक्टर असताना सुद्धा त्यांना बेड अवेलेबल नव्हता. आणि त्यांचा फोन आला की आम्ही कोविड पॉझिटिव्ह झालं आणि आम्हाला अशी अशी अवस्था झाली. आणि त्यांच्याकडे ते नवरा बायको, 2 लहान मुली आणि त्यांची आई, वयोवृद्ध आई, एवढे सगळे त्यांच्याकडे घरी होते.
आणि ते खूप घाबरलेले होते. तुम्ही म्हणलं मला द्या कोण, मी बोलतो काय ते. तर मी त्यांना सांगितले की असं असं आपण रेकी करू शकतो आणि तुम्ही काहीच काळजी करू नका, आपण निश्चित या समस्येचं उत्तर शोधू. पण त्यांना ते विश्वास येणार, कारण डॉक्टर होते ते म्हटलं थांबा एक दिवस तुम्ही एका, नाहीतरी तुम्हाला हॉस्पिटल मिळतच नाहीये, तुमच्यासमोर दुसरा काही उपाय नाहीये, आपण याच्यानी निश्चित प्रयत्न करू. आणि ज्या दिवशी मी त्यांना रेकी स्टार्ट केली त्याच्या नेक्स्ट डे त्यांचे फोन चालू झाले की ताप उतरलाय, आता काहीच वाटत नाहीये. आणि ते डॉक्टर असल्यामुळे त्यांना वेळोवेळी मी चेकअप करायला लावले. त्यांच्याकडे चेकअपची सुविधा होती, म्हणजे ब्लड जे तपासणी आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी तपासणी चालू होती. त्यामुळे ते पण जजमेंट आपल्या आपल्या शरीराची घेत होते. हे सगळं चालू असताना त्यांना एक एक वेगवेगळे अनुभव येत गेले आणि ते फारच अचंबित झाले. आणि त्या सर्वांना मी 5ही जणांना त्या कोविडच्या बाहेर काढले आणि कुठल्याही गोष्टीची बाहेरची मदत नाही घेता, कारण बाहेर जायला वावच नव्हता. मदत कोणाची घेणार, घेतली तरी काय, त्या फक्त तपासणीची मदत होती. कोविड पॉझिटिव्ह झाले नंतर त्यातून सुटले, अशा टाईपची तपासणी आम्ही केली होती. आणि वेगवेगळी तपासणी तापांची, बाकी सगळ्या ब्लडची वगैरे चालू होती. तर त्यातून ते निश्चित बाहेर पडले आणि त्यांना तेवढा आनंद झाला. आणि आश्चर्याची बाब अशी आहे की कोविड झाल्या ते ग्रस्त पुन्हा आले माझ्याकडे आणि मला कळे ना कशामुळे आले. ते म्हणाले मला पण रेकी शिकायची आहे. आणि तुम्हाला तो अनुभव सांगता मला पण एवढा आनंद होतोय की ते आतुर्यातून मास्टर झालेत आणि त्यांचे अनुभव सुद्धा अगदी विलक्षण आहेत. आणि त्यांच्यामुळं आज कितीतरी त्यांचे जे पेशंट्स आहेत ते मुक्त झालेले आहेत बऱ्याच गोष्टीतून, बऱ्याच आजारातून. तर ह्या महिमा आहे आतुरालयाचा. त्यामुळे तुम्ही विचार करा तुम्हाला काय करायचे ते, कारण योग्य मार्गदर्शन योग्य वेळी योग्य ठिकाणी मिळालं तर आयुष्यात प्रगती निश्चितच होणार. आणि अजून एक प्रत्येक समस्येचं उत्तर असं इथे आतुरालय असं म्हणाले आहेत. मला असं वाटतं की आतुरालयामध्ये आल्यानंतर समस्या तुम्हाला येणार नाही असं नाही, समस्या येणार त्याचे उत्तर पण मिळणार, पण नंतर त्या समस्येचं गांभीर्य संपणार. की आपल्याला काही समस्या आहे, म्हणजे मला सुद्धा मी बिझनेस करतो त्यामुळे असंख्य गोष्टी चालू असतात. पण माझ्या आजूबाजूचे लोक असतात, सर आप इतना टेन्शन क्यों नहीं लेते म्हणत, म्हणजे उलट म्हणतात, टेन्शन लेते असं म्हणायला पाहिजे, टेन्शन क्यों नहीं लेते असं विचारतात. म्हटलं समस्याच आता काही वाटत नाही, समस्येचं उत्तर तर आहेच, पण ते समस्याच आता एवढ्या छोट्या झाल्यात की त्याच्यातून काही ना काही करू, आपण मात करून पुढे जाऊ, हा विश्वास मात्र खूप जबरदस्त आतुरालयाने दिलेला आहे. आणि माझ्या मते याच्यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट ती काय असेल. धन्यवाद 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 सर, धन्यवाद. छान वाटतं. वा मंडळी, अतिशय छान तऱ्हेने आपण या दोघांचे अनुभव ऐकलेले आहेत. किती विलक्षण अनुभव आलेले आहेत नाही दोघांनाही. खरंच हे आतुरालयातच शक्य होऊ शकतं, सरांच्या मार्गदर्शनानेच हे साध्य होऊ शकतं. येस, असाच एक अनुभव आपल्या समोर सांगण्यासाठी येत आहेत आतुरालयाच्या विद्यार्थिनी सुरभी पाटणकर. नमस्कार मंडळी, आतुरालयाच्या 23व्या स्नेह संमेलनामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ह्या अगोदर बरेच वर्ष आपण प्रत्यक्ष भेटून संमेलन साजरे करत होतो, परंतु कोविड नंतर मग आपलं ऑनलाईन संमेलन सुरू झालेलं आहे. आतुरालयाबरोबर मी 2012 मध्ये कनेक्ट झाले. तेव्हापासून आमचा गोखले सरांशी खूप चांगला संबंध आला आणि त्यांच्याकडून आम्हाला वेगवेगळं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत गेलं. तर सांगायचा मुद्दा एक असा आहे की ज्या वेळेला आम्हाला खरंच कुठली समस्या येते किंवा गरज असते त्यावेळेला 100% आपण म्हणतो ना यू कॅन काउंट ऑन समवन, तर त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे आपले गोखले सर आहेत. तर मध्ये आम्हाला असं जरा मला बरेचसे 2-3 प्रॉब्लेम्स आले होते आणि माझी काही कामं रखडली होती. तर एकदा बोलता बोलता सरांना मी फोन करून सांगितलं की सर असा असा प्रॉब्लेम होतोय, तर काय करू शकतो आपण, तुम्ही मला काही गायडन्स देऊ शकता का. तर सर म्हणाले 2-3 दिवसात फोन करून तुम्हाला मी सांगतो. आणि त्याप्रमाणे बरोबर ठरल्याप्रमाणे त्यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे असं असं करा, ही साधना मी तुम्हाला देतो ती तुम्ही करा, मनोभावे करा, तुमचं काम होऊन जाईल. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, किंवा मला माहित होतं की नक्की काम होणारच आहे, पण इतक्या लवकर त्याचा रिझल्ट मिळेल असं एक्सपेक्टेड नव्हतं. पण तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला अतिशय आनंद होतो की माझं ते साधना सुरू केल्यानंतर एक 5-6 दिवसातच मला स्लोली त्याचं रिझल्ट मिळायला लागले. जे माझं काम होतं ते स्लोली पुढे जायला लागलं.
तर त्यामुळे अशा रीतीने आतुरालयावरचा विश्वास माझा प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा मी कुठलीही समस्या घेऊन गेले त्याचं उत्तर मिळाल्यामुळे अधिकाधिक दृढ होत गेला. आणि मी नक्कीच म्हणू शकते की येस, वी कॅन काउंट ऑन आतुरालय, गोखले सर, डेफिनेटली आष्टेकर मॅडम ॲज वेल. ज्या ज्यावेळी तुम्हाला समस्या आहे, गरज आहे, तुम्ही नक्की आतुरालयाशी कनेक्ट व्हा. पण त्यापूर्वी त्यांचे वेगवेगळे जे कोर्सेस आहेत ते तुम्ही स्वतः शिका आणि त्यातून तुम्हाला नक्की चांगला अनुभव येऊन एक पीसफुल लाईफ तुम्ही नक्की जगू शकता. सो मी असं म्हणेन, 3 cheers फॉर आतुरालय. हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे! हिप हिप. हुर्रे! वा सुरभी मॅडम, खरंच खूप छान अनुभव आहे तुमचा. किती सातत्याने आपण एखादी गोष्ट सरांनी सांगितल्यानंतर करायची असते आणि त्यातनं कसा आपल्याला लाभ होऊ शकतो हे तुम्ही छान तऱ्हेने पोहोचवलंय सगळ्यांपर्यंत. संगोई सर काय, पाटणकर सर काय, सुरभी मॅडम काय यांचे अनुभव ऐकल्यानंतर मला असं म्हणावंसं वाटतं ना, शाम सूरज को ढलना सिखाती है, क्षमा परवाने को जलना सिखाती है, गिरने वालों को होती है तकलीफ लेकिन ठोकरे ही तो इंसान को चलना सिखाती है. पण आतुरालय आहे ना आपल्याला सांभाळून घ्यायला, योग्य मार्गदर्शन द्यायला. चला मंडळी, आतुरालयाच्या या मार्गदर्शनाचा लाभ आपणही सातत्याने घेऊया आणि आपल्याही आयुष्यात अशीच निरंतर प्रगती करत राहूया. चला पुढच्या परफॉर्मन्स कडे वळूया. मनोगत. आतुरालयाचे असंख्य विद्यार्थ्यांना आलेले असंख्य अनुभव. प्रत्येकाला असं वाटतं ना की आतुरालयाचं स्नेहसंमेलन हे माझ्यासाठी एक संधी आहे आतुरालयातून मला आलेले अनुभव इतरांना सांगण्यासाठी. का? कारण काय तर त्याचा फायदा इतरांनाही व्हावा. जो फायदा या लोकांनी घेतला त्यांना आयुष्यात प्रगती करण्यासाठी त्याचा फायदा झालेला आहे तोच तुम्हालाही मिळावा म्हणून हे मनोगत. आपल्यासमोर त्यांचं मनोगत आणि त्याच सोबत एक बहारदार गाणं घेऊन येत आहेत. कोणतं? त्यांच्या मनातले काही गोष्टी सांगणार. चांदसी महबूबा हो. येस मंडळी, हेच ते गाणं आपल्या समोर घेऊन येत आहेत गजानन खाडीलकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी गजानन खाडीलकर. आतुरालयाशी गेल्या 2-3 वर्षापासून माझा संपर्क आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सरांचा वास्तुशास्त्राचा ऑनलाईन कोर्स केला. त्यानंतर हळूहळू सरांच्या प्रत्येक कोर्समध्ये मी ॲडमिशन घेऊन मी आत्तापर्यंतचे सगळे कोर्स मी सरांचे केलेले आहेत. त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र तर आलंच, शिवस्वरोदय शास्त्र, डिवाइन हिलिंग, सप्तचक्र अशा प्रकारचे सगळे कोर्स मी केलेले आहेत. त्यानंतर जानेवारी 2023ला सरांनी पहिल्यांदाच एक उपक्रम घेतला की तो म्हणजे रेसिडेन्शियल कॅम्प. आणि तो जो पहिला रेसिडेन्शियल कॅम्प जो होता त्याचा विषय असा होता की तो हेल्थ रिलेटेड होता. म्हणजे त्याच्यामध्ये सरांनी ब्रिदिंग एक्सरसाइज शिकवली. आणि तो कोर्स ज्या वेळेला सरांनी डिझाईन केला आणि त्याची तारीख जाहीर होण्याच्या पूर्वी मला सरांनी एक गोष्ट सांगितली होती की मला जो काही शारीरिक त्रास होता तो तुमचा त्रास निश्चितपणे या कोर्स केल्यानंतर तुमचा जाईल. त्याप्रमाणे मी त्या कोर्सला गेलो आणि आपला 3 दिवसाचा तो कॅम्प होता. तो कॅम्प केल्यानंतर सरांनी जी ब्रिदिंग एक्सरसाइज आम्हाला शिकवली आणि ती शिकवल्यानंतर माझा जो दम्याचा आजार होता तर तो हळूहळू करत तो माझा पूर्णपणे आता गेलेलाच आहे जवळजवळ. त्यानंतर मग मी परत सेम कोर्सला 2 वेळा मी सरांबरोबर गेलो आणि मी तो कोर्स पूर्ण केला. त्यानंतर सरांनी लोणावळ्याला बॉडी ट्रान्सफॉर्मेशन म्हणून एक अतिशय चांगला कॅम्प सरांनी घेतला आणि त्यामध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण काय काय करावं, म्हणजे कोणकोणतं फूड घ्यावं, कसं घ्यावं हे सरांनी त्याच्यामध्ये शिकवलं आणि त्याचा आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग झालेला आहे. तर आता आपला आज आतुरालयाचा 23व्या वर्षाचा गेट टुगेदरचा हा कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमामध्ये मी एक छोटंसं एक गाणं सादर करतो आहे. चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था.
चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था। हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था। ना ना कसमें है ना रस्वे है, ना शिकवे है ना वादे है, ना कसमें है ना रस्वे है, ना शिकवे है ना वादे है। एक सूरत भोली वाली है, दो नैना सीधे सादे है, दो नैना सीधे सादे है। ऐसा ही रूप ख्यालों में था जैसा मैंने सोचा था। हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था। हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था। मंडळी, आतुरालयाचं स्नेहसंमेलन सुरू आहे आणि हे स्नेहसंमेलन हे केवळ तरुण मुलांसाठी किंवा मध्यमवयीन लोकांसाठीच आहे असं नाही, तर आतुरालयाचे विद्यार्थी हे अगदी वयस्कर लोक सुद्धा आहेत. ते वयाने वयस्कर आहेत पण मनाने अजूनही तरुण आहेत आणि मनाने तरुण आहेत म्हणून तर ते आजही शिकतायत, आजही सरांचं मार्गदर्शन घेत आहेत, सरांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार मार्गक्रमणही करत आहेत. सरांनी सुंदर आरोग्यासाठी खूप छान रेसिडेन्शियल कॅम्प घेतला होता आणि ह्या रेसिडेन्शियल कॅम्पच्या ह्या विद्यार्थिनी श्यामला आष्टीकर, वय वर्ष फक्त 83, त्या आज आपल्या समोर एक छान भजन सादर करणार आहेत. मी श्यामला शशीधर आष्टीकर आपल्या पुढे एक भक्तिगीत गाते आहे. बघा तुम्हाला आवडते का? अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती. पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. सोखा म्हणे नाम घेता, सोखा म्हणे नाम घेता, भक्त होती दंग, भक्त होती दंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीरा गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीरा गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वा 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 मंडळी, अभंग ऐकताना भजन ऐकताना मजा आली ना? आपण समरस होऊन गेलो ना त्या भजनामध्ये? वा, खूप छान. आतुरालयामध्ये असे अनेक ज्येष्ठ विद्यार्थी आहेत बरं का. ज्येष्ठ वयाने सुद्धा, कर्तृत्वानी सुद्धा. अशाच कर्तृत्वानी आणि वयाने ज्येष्ठ असलेल्या अजून एक विद्यार्थिनी आपल्या समोर येणार आहे आणि त्या काय सादर करणार आहेत बघा मंडळी.
वयाने ज्येष्ठ आहेत, कर्तृत्वाने ज्येष्ठ आहेत, पण मन अजूनही लहान मुलांसारखं आहे. लहानपणी आपल्याकडे कसा मिश्किलपणा असतो ना, ह्याच्यासाठी काही कर, त्याच्यासाठी काही कर, तसंच त्या कोणासाठी तरी काहीतरी सादर करणार आहे आणि त्यात खूप मजा येणार आहे बरं का. चला ऐकूया आपण नंदिनी देशमुख. नमस्कार, मी नंदिनी निळकंठ देशमुख. आज आपण सर्वजण इथे आतुरालयाच्या 23व्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने भेटत आहोत. प्रत्येक जण आपली कला सादर करत आहे आणि आतुरालयाचे उपक्रम तर सर्वांना माहीतच आहेत. त्यातला एक उपक्रम जो होता रेसिडेन्शियल कॅम्पचा, तर एप्रिल 2023 मध्ये जेव्हा नाशिक इगतपुरी इथे आम्ही एक रेसिडेन्शियल कॅम्प अरेंज केला होता, तर त्यावेळेस एक म्हणजे माझ्या दृष्टीने ती मला घटना खूप मजेशीर वाटली. 3 दिवस आम्ही तिथे होतो आणि एक दिवस जेवणामध्ये आम्ही पाव डे म्हणून साजरा केला. तर त्या दिवशी सकाळी नाश्त्याला वडापाव होता, दुपारी जेवणात मिसळपाव होता आणि रात्री पावभाजी होती. त्या दिवसापासून आचार्य अत्रेंची एक कविता सारखी माझ्या मनात घोळत राहिली. झेंडूच्या फुलेमध्ये त्यांची ही कविता आहे आचार्य अत्रेंची. धाव पाव देवा आता देई एक पाव, मारू कसा चहावरती कोरडामी ताव. पाव नाही म्हणून पत्नी करीत काव काव, पाव नाही म्हणून पत्नी करीत काव काव, पाव रोटीसाठी आलो धुंडून मी गाव. माजलेत बेकरीवाले म्हणती चले जाव, माजलेत बेकरीवाले म्हणती चले जाव, बोलती हसुनी इराणी जा चपाती खाव. वाढवी गव्हाचे वाणी चौपटीने भाव, वाढवी गव्हाचे वाणी चौपटीने भाव, नफेबाज व्यापाऱ्यांचा हाणूनी पाड डाव. पाहिजे तर सरकारातू तूच लोणी लाव, पाहिजे तर सरकारातू तूच लोणी लाव, नरम पाव देऊनी देवा राख तुझे नाव, नरम पाव देऊनी देवा राख तुझे नाव. ही कविता दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जेव्हा अन्नधान्याचा तुटवडा पडला होता आणि पाव महाग झाले होते, त्या परिस्थितीमध्येही अत्रेंनी कविता लिहिलेली आहे. वा मंडळी, एक से बढ़कर एक परफॉर्मन्सेस आपल्या समोर येत आहेत. कार्यक्रम रंगत चाललेला आहे. बघा, जशी बहारदार गाणी असतात तसंच गाण्याचं दुसरं रूप असतं कविता. आणि ह्या कविता सुद्धा आपल्या मनाला खूप भिडतात बरं का. असंख्य कवी कवयित्री आपल्याकडे झालेल्या आहेत. अनेक भाषांमधनं ह्या कविता आहेत. कविता काय, गाणं काय, काय करतात तो? कविता किंवा कवयित्रीला जे काही म्हणायचं असतं ना, ते मोजक्या शब्दामध्ये थेट आपल्या हृदयाला ते भिडवत असतात. खूप पाल्लालीत बोललेलं अनेकांना आवडत नाही. मग जर मोजक्या शब्दात पोचलं तर ते नक्कीच आवडतं ना. मंडळी, जसे आपण म्हटलं की अनेक कवी आणि कवयित्री, अशाच आपल्या महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये एक कवयित्री झाल्या आहेत. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. खानदेशातल्या खूप प्रसिद्ध झालेल्या बहिणाबाई चौधरी. म्हटलं तर अहिराणी भाषेतल्या त्यांच्या ह्या कविता, पण त्या अहिराणी भाषेमधल्या कविता आपल्या मनाला अशा काही भिडतात आणि असं काही जीवनाचं सत्य आपल्या पुढे ठेवतात ना की अप्रतिम. आपल्या समोर बहिणाबाई चौधरींची कविता सादर करता आहे आतुरालयाच्या विद्यार्थिनी नीलम सणवई. 3 डिसेंबर हा बहिणाबाई चौधरींचा जन्मदिवस. तर आपण त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या काही कवितांचं स्मरण करूया. त्यांच्या बऱ्याच कविता प्रसिद्ध आहेत. अरे खोप्यामध्ये खोपा किंवा घरोटा. पण मी जरा मला आवडलेली वेगळी अशी जास्त प्रसिद्ध नसलेली कविता निवडली आहे. हिरिताचं देणं घेणं. हिरिताचं म्हणजे हृदयाचं देणं घेणं. प्रत्येकच व्यवहार आपण पोटासाठी कमवण्यासाठी करत नाही. काही गोष्टी आपल्या मनासाठी पोषणासाठी आवश्यक असतात म्हणून करतो. तर त्यांनी रोजच्या व्यवहारातलीच काही 2-4 साधी उदाहरणं दिली आहेत. बाबळीचे काटे किंवा उभं धान्यातलं पिकं ही कशी स्वतःचा स्वार्थ सोडून सुद्धा
त्यांच्या हृदयाच्या देण्याघेण्यासाठी काही जगत असतात. हिरिताचं देणं घेणं. नको लागू जीवा, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. उभे शेतामधी पिकं, उभे शेतामधी पिकं, ऊन वारा खात खात, तरसती कवा जाऊ देवा भुकेल्या पोटात. उभे शेतामधी पिकं, ऊन वारा खात खात, तरसती कवा जाऊ देवा भुकेल्या पोटात. पेटवारे चुला आता, पेटवारे चुला आता, मांडा ताटवाटी, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. पाही सनी रे लोकांचे, पाही सनी रे लोकाचे, व्यवहार खोटे नाटे, तवा बोरी वाभईच्या आले अंगावर काटे. राखोईच्या साठी झाल्या शेताले कुपाटी. पाही सनी रे लोकाचे, व्यवहार खोटे नाटे, तवा बोरी बाभईच्या आले अंगावर काटे. राखोईच्या साठी झाल्या शेताले कुपाटी. राखोईच्या म्हणजे राखणीसाठी, शेताले कुपाटी म्हणजे कुंपण. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. किती भरला कणगा, किती भरला कणगा, भरल्यानं होतो रीता, हिरिताचं देणं घेणं नाही दांडोरा करिता. किती भरला कणगा, भरल्यानं होतो रीता, हिरिताचं देणं घेणं नाही डाडोरा करिता. गेली देही निघी सनी, गेली देही निघी सनी, नाव रे शेवटी, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. वा नीलम मॅडम, अतिशय सुंदर तऱ्हेने तुम्ही ही कविता पेश केली आहे. मनाला भिडली. शब्द आणि शब्द खरंच आयुष्याचं मार्मिक वर्णन त्यामध्ये सांगून गेलं बरं का. आता नीलम मॅडमच आपल्या समोर अजून एक कविता सादर करणार आहे. बघा, विषय वेगवेगळे असतात आणि त्यातला मतितार्थ पण खूप वेगळा असतो. जशी बहिणाबाई चौधरींची कविता त्यांनी सादर केली, तशाच त्या अजून एक कविता आपल्या समोर सादर करणार आहेत मंगेश पाडगावकरांची. यामध्ये कवींनी काय सांगितलेलं आहे बघा मंडळी. लक्ष देऊन शब्द ऐका. ईश्वर कोणी मानतं, कोणी मानत नाही. ईश्वर कसा दिसतो, काय दिसतो, त्यांनी दर्शन कशा रूपात द्यावं, ही प्रत्येकाची कल्पना वेगळी आहे. मग पाडगावकरांना काय वाटतंय, कसं ईश्वराने त्यांना दर्शन द्यावं, कसा त्यांच्या दृष्टिकोनातनं ईश्वर आहे. पाडगावकरांची कविता आता आपण ऐकतो आहोत नीलम संगवाई मॅडम कडून. आपण भक्तीविषयी बोलत असताना काही जण आपल्याशी जेव्हा बोलतात तेव्हा लक्षात येतं की ते देवाला मानतात, पण जर का त्यांना विचारलं की तुमचं आराध्य कोणतं, तर त्यांना सांगता येत नाही. असे बरेच लोक असतात. म्हणजे श्रद्धाळू असतात, पण त्यांची श्रद्धा अशी एका विशिष्ट ठिकाणी नसते. तर मला प्रश्न पडायचा की हे नेमकं मानतात म्हणजे काय मानतात, कोणाला मानतात. तर ही छान कविता आहे मंगेश पाडगावकरांची. मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन, मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. होत्या लाटा उधळीत आपुली फेनील कविता, होत्या लाटा उधळीत आपुली फेनील कविता. फुला फुलातून अखंड उमलत होती नवता. होते वारे वाहत तारे होते चमकत, होते वारे वाहत तारे होते चमकत. बाभळीवरही गुच्छ फुलांचे होते लगडत. रे कसे वेगळे म्हणू सांग तुझं यांच्यापासून, रे कसे वेगळे म्हणू सांग तुझं यांच्यापासून. मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन, मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. उठून पहाटे जावे तर तू रंगच व्हावे, उठून पहाटे जावे तर तू रंगच व्हावे. नभी पहावे तर तू ढग होऊन झुलावे. या धारातून तुझे कृपामय हात दिसावे. किरणाच्या अधरावर तव स्मित फुलावे, किरणांच्या अधरावर स्मित तव फुलावे. हे डोळे भरुनी बघतो आहे सारे आनंदून, हे डोळे भरुनी बघतो आहे सारे आनंदून. मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. तू नाहीस या वसंतातुनी कोण फुले मग, तू नाहीस या वसंतातुनी कोण फुले मग. तू नाहीस दवबिंदूत का मग झगमग झगमग, तू नाहीस
दवबिंदूत का मग झगमग झगमग, तुझ्या वाचुनी बीजांमधुनी कोण फुले रे, तुझ्या वाचुनी बीजांमधुनी कोण फुले रे, तुझ्या वाचुनी रांगांमधुनी कोण फुले रे. मी कधी न पाहिले तुझे निराळेपण, त्यांच्या विण मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. हेलावे जनसागर माझ्या अवती भवती, हेलावे जनसागर माझ्या अवती भवती, खरे सांग ही नाना रूपे तुझीच नव्हती, खरे सांग ही नाना रूपे तुझीच नव्हती. मनामनातून त्यांच्या होती तुझी चेतना, मनामनातून त्यांच्या होती तुझी चेतना, कर्माकर्मातून होती तुझी प्रेरणा. मी कसे उण तुझ करू, सांग त्यांची या सुख दुःखातून, मी कसे उण तुझ करू त्यांची या सुख दुःखातून, मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. तुला पाहिले ऋतू ऋतूतून, फुला फुलातून, त्या गगनातून, या मातीतून, स्थिती गतीतून, संघर्षातून, सुख दुःखातून, व्यथे व्यथेतून, या सृष्टीतून, अनुभवतेच्या मानवतेतून. रे कसे शोधू तुझ वेड्या परिमी तुलाच टाकून, कसे शोधू तुझ वेड्या परिमी तुलाच टाकून, मी कधीच नाही म्हटले की तू दे मला दर्शन. मंडळी, कार्यक्रम छान पुढे सरकत आहे. विविध परफॉर्मन्सेस आपण ऐकतो आहोत, कविता ऐकतो आहोत, गाणी ऐकतो आहोत. आतुरालयाचं स्नेहसंमेलन आहे हे. जसे आतुरालयाचे विद्यार्थी आपापली कला दाखवत आहेत ना, तसंच आपल्या पुढच्या कलाकाराला त्याच्या मनातलं मनोगत, आतुरालयाबद्दलची त्याची भावना व्यक्त करावीशी वाटते आहे. काय वाटतंय या विद्यार्थ्याला, काय केलंय आतुरालयाने त्या विद्यार्थ्यासाठी, किंवा आतुरालय नेमकं काय काय करतंय, त्यांच्या भावना त्यांच्या शब्दात व्यक्त करण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठावर येत आहेत अजित मुंढे. नमस्कार, माझं नाव अजित मुंढे, मी कल्याणमधून आहे. आज आतुरालयाचं स्नेहसंमेलन आहे 2023. आतुरालयाची सुरुवात ही 2000 साली झाली आणि आज आपल्याला 23 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या योगायोगाने आपण आज सर्वजण एकत्र आलेलो आहेत आणि ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण एकमेकांना बघतोय, बोलतोय, समजून घेतोय. आतुरालयामध्ये पण हा एक मोठा विषय आहे की आतुरालय आपल्याला समजून घेतं. आपण आतुरालयाला समजण्याच्या ऐवजी आतुरालय आपल्याला समजून घेतं, कारण आतुरालयाचं एक ब्रीदवाक्य आहे की प्रत्येक समस्येचं उत्तर आतुरालयाकडे उपलब्ध आहे. आपण फक्त तिथे समस्या घेऊन जाणं, कुठल्याही प्रकारच्या, कुठल्याही लेवलच्या, आणि त्याचं निराकरण हे पूर्णपणे आतुरालयाकडनं आपल्याला समाधानकारक मिळतं. आतुरालयाकडनं माझं जो संबंध आला तो 5 वर्षापूर्वी झाला आणि तोही एक वेगवेगळ्या उपक्रमातून. आतुरालय हे चांगल्या प्रकारचे समाज प्रबोधनाकरता वेगवेगळे उपक्रम राबवतं, ज्याच्यामध्ये एक शिवसरोदय आहे, ज्याच्याबद्दल आज 5% लोकांना सुद्धा माहिती नाही आहे की आपल्या आयुष्यामध्ये शिवसरोदय या शास्त्राचा उपयोग होऊन आपण किती आपली आर्थिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा किंवा आध्यात्मिक ही प्रगती साध्य करू शकतो. तर त्या शास्त्राचं सखोल ज्ञान हे गोखले सरांच्या माध्यमातून दिलं जातं. त्याच्यानंतर काही कॅम्प्स राबवले जातात, रेसिडेन्शियल कॅम्प, ज्याच्यामध्ये वाणी चातुर्य हा एक विषय घेतला जातो, ज्याच्यामध्ये आपण 4 लोकांमध्ये कसं वावरायचं आहे, कसं बोलू शकतो, आपले विचार, मत आपण लोकांसमोर कशा प्रकारे मांडू शकतो, हे आपल्याला तिथे योग्य प्रकारे शिकवलं जातं. योग्य मार्गदर्शन त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये आपल्याला शिकवलं जातं. नुसतं थेरॅटिकली न शिकता वेगवेगळे त्यांचे जे परीक्षा घेण्याचे संदर्भ आहेत त्याच्यामधनं आपल्याला ते चातुर्य आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर आतुरालयामध्ये एक महत्वाचा विषय आहे की वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्राची असा माझा जवळचा संबंध आला की मला एक घर बांधायचं होतं. मी विचार केला की लोक घर बांधण्याकरता किंवा घर घेण्याकरता जागा घेतात किंवा आज रेडीमेड फ्लॅट घेतात. आज रेडीमेड फ्लॅट घ्यायची म्हणाला तर 50 लाखाच्या खाली आज कुठलंही घर अवेलेबल नाहीये. मुंबईसारख्या ठिकाणी घ्यायचं म्हटलं तर आज 1-1 करोड रुपये घराची किंमत झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज घर बांधणी करायचं म्हटलं तर पहिले जागा घेणं, त्याच्यानंतर त्या जागेकरता बांधणी करता आपण एक इंजिनियर घेतो, त्याच्यातनं वास्तूची उभारणी करतो, मग फर्निचर करता आपण इंटेरियर डेकोरेटरला बोलवतो
आपल्या चॉईसनुसार खर्च करतो आणि या सगळ्याचा खर्च सुद्धा एक 50 लाखाच्या बाहेर जातो असं मी गणित मांडलेलं होतं. पण हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्या आयुष्यामध्ये येणारे काही अडचणी आहेत ह्या काही बाजूला होत नाही किंवा नवीन नवीन अडचणी निर्माण होतात आणि मग आपण त्या वास्तूला दोष देत जातो. माझं असं मत झालं की माझ्या काही वाचनातनं सरांच्या काही पुस्तकातनं मला असं निदर्शनात आलं की जर का आपण वास्तूची उभारणी करायच्या आधीच जर का वास्तुशास्त्राशी संबंधित त्या कन्सल्टंटचा आपण जर का उपयोग करून घेतला तर त्यांच्याकडनं आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल. नंतर ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणी उद्भवणारच नाही आहेत आणि आपल्या पैशाचं योग्य नियोजन होईल. कुठल्या वेळेमध्ये कुठली कामं केली जातात, कुठल्या स्टेपमध्ये आपल्याला जायचं आहे याचं योग्य मार्गदर्शन आपल्याला सरांकडनं मिळतं. ज्याच्यातनं होतं काय की आपली वास्तू वेळेत पूर्ण होते, कमी खर्चात आणि योग्य नियोजन करून योग्य माध्यमातून सुटसुटीतपणे आणि आपल्याला आणि लोकांना किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करण्याकरता जिच्यातनं आपल्याला ती वस्तू आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकेल, जी क्रिएट करू शकेल, अशा प्रकारचं एक मोठं उद्दिष्ट आपल्याला साध्य होतं. मग त्या माध्यमातून सुद्धा मी सरांचं मार्गदर्शन घेतल्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये याचा खूप उपयोग झालेला आहे. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आतुरालयाशी लवकरात लवकर निगडीत व्हावं. तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही आयुष्यातले काही कठीण प्रसंग असतील, ज्या काही समस्या असतील त्याचं तुम्हाला योग्य निराकरण आतुरालयाकडनं 100% मिळणार आहे याची मला नक्कीच खात्री आहे. मी मार्केटमध्ये फिरलेलो आहे. आपल्याला नको नको त्या गोष्टी करता कन्सल्ट करण्याकरता लोक वेगवेगळ्या वस्तू सेल आउट करतात किंवा आपल्याला त्याचे जे चार्जेस आहे ते हायर रेटमध्ये चार्जेस पे करावे लागतात. पण आतुरालयामध्ये कुठल्याही प्रकारच्या वस्तू सेल केल्या जात नाही किंवा कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता योग्य मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे कमी खर्चामध्ये आपल्याला त्याचं आपल्या संख्येचं निराकरण होतं आणि आपल्याला योग्य मार्ग सापडतो. त्याच्यामुळे हे आतुरालय हे एक असं एक स्थान आहे की जिथे तुम्ही आयुष्यातल्या सगळ्या समस्या सोडू शकता. अगदी सगळ्या म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार की माझ्या 5 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढे बदल झालेले आहेत की तुम्ही आर्थिक प्रगतीकडे पण मोठ्या दिशेने वाटचाल करू शकता. मी 5 वर्षापूर्वी काय होतो आणि आज 5 वर्षानंतर मी काय आहे हे मी या माध्यमातून मांडू शकत नाही किंवा कॅल्क्युलेशन वाईज सांगू शकत नाही. पण नक्कीच तुम्ही या तुमचं नक्कीच सर्व प्रकारचं समाधान इथे योग्य प्रकारे केलं जाईल. वा 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 मुंडे सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही आतुरालयाचे उपक्रम सगळ्यांपर्यंत पोहोचवले आणि या आतुरालयाच्या उपक्रमांमधून तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किती छान प्रगती झालेली आहे. 5 वर्षामध्ये तुम्ही खरंच इतकी मोठी उडान भरलेली आहे, इतकं छान प्रगती केलेली आहे हे ऐकून अतिशय समाधान वाटलेलं आहे, आनंद झालेला आहे. अशीच प्रगती तुमच्या आयुष्यात सतत होत राहो आणि तुम्ही अशाच तऱ्हेने आतुरालयाशी सतत निगडीत राहो. वा वा वा. मंडळी, बराच वेळ आपण मनोगत ऐकतो आहोत. जरा गाणं होऊन जाऊ देऊया, जरा गाण्याने वातावरण हलका फुलका करूया. काय होतं ना मंडळी, आपल्या अनेकांच्या मनामध्ये खूप काही गोष्टी असतात आणि त्या काव्यरूपाने जर आल्या, त्याच्यावर जरा काही छान आपल्याला ऐकायला मिळालं तर किती मस्त वाटतं ना. खरंच आपलंही मन त्याच्याबरोबर नकळतपणे गुणगुणायला लागतं. खरं म्हटलं तर कसं म्हणावं असं वाटतंय मला सांगू. अगर चलना हो साथ तो अपना हाथ बढ़ा दीजिए, अगर दिल में है प्यार तो फिर थोड़ा मुस्कुरा दीजिए. है आज हमारा क्या पता कल हो ना हो. कोई गीत है मन में तो गुनगुना दीजिए. काय मंडळी, आपल्या मनामध्ये काही गाणं असलं ना तर ते गुणगुणून घेतलंच पाहिजे हो. चला, तुम्हा सगळ्यांना गायकाच्या बरोबर गुणगुणायला लावणारं गाणं घेऊन आपल्या समोर येत आहेत मिलिंद पटवर्धन. आणि गाणं कोणतं गुणगुणणार आहोत आपण? खूप सुंदर, पल पल दिल के पास. येस, बॅक टू बॅक मिलिंद दादा सुद्धा 2 गाणी घेऊन येत आहेत. मजा घेऊया, आनंद घेऊया गाण्यांचा. नमस्कार, माझं नाव मिलिंद पटवर्धन. आतुरालयाशी गोखले सरांशी आणि या दोघांशी माझं खूप जवळचं नातं निर्माण झालेलं आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एक कार्यक्रम झाला होता, तर तेव्हा आष्टीकर मॅडमनी मला विचारलं होतं की या कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल का, काही गाणी म्हणाल का, कारण गाण्याचाच एक कार्यक्रम आहे. म्हटलं ठीक आहे, म्हणीन म्हटलं. त्यानंतर त्या डिसेंबर महिन्यानंतर
17 मे 2023ला मला हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आला म्हणजे मी पूर्णपणे वरती गेलो होतो. साधारण 20 सेकंदांनी मी शुद्धीत आलो आणि हॉस्पिटलाइज. तसाच रिक्षात बसून डॉक्टरकडे गेलो माझ्या. त्यांनी मला 2 दिवसाची औषधं दिली. त्यांनी माझी प्रकृती थोडी स्थिर झाली. मग सगळे चेकअप केल्यानंतर कळलं की हृदयामध्ये 7 ब्लॉक आहे. आणि जेव्हा डॉक्टरकडे गेलो तेव्हा माझं हृदय फक्त 25 ते 30% काम करत होतं. तर त्यांनी सांगितलं की लगेच तुम्हाला बायपास करावी लागेल. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो तेव्हा गोखले सर त्यांचं मार्गदर्शन घेतलं. सर म्हणाले की नाही, ते त्यांना जर स्वतःला वाटत असेल की ऑपरेशन करायचंय तर ते करून घ्या. त्यानंतर सरांनी हॉस्पिटलमध्ये येऊन ते केवळ आले आणि मला बघितल्यानंतर 2 शब्द माझ्याशी बोलले. मी आयसीयू मध्ये होतो पण ते मला येऊन बघून गेले. औषधांच्या धुंदीत असल्यामुळे फारसं काही कळलं नाही, परंतु तरीही सरांचं अस्तित्व तिथे मला खूप धीर देऊन गेलं आणि माझं ऑपरेशन पण अतिशय यशस्वीपणे पार पडलं. त्या गोष्टीला आता 6 महिने झाले. पण त्यानंतर त्या ऑपरेशनमुळे निर्माण झालेल्या हृदय सोडून बाकीच्या शरीरातल्या काही किरकोळ समस्या होत्या, तर त्या मला खूप त्रास देत होत्या. पण तेव्हा देखील सरांनी काही काही उपाय मला सांगितले, त्याप्रमाणे ते केल्यानंतर आज परत मी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे. सरांनी मध्यंतरी 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी माझ्या घरी ते येऊन गेले. आम्ही शिफ्टिंग केलंय, आमची बिल्डिंग रिडेव्हलपला गेल्यामुळे, त्यामुळे नवीन जागेत माझे येऊन गेले आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मनाशी असा निश्चय करा. मी स्वतःला असं समजावत होतो की मी साधारणपणे पुढच्या मार्च महिन्यापर्यंत एकदम फिट होईल, तंदुरुस्त होईल. सर म्हणाले नाही, मार्च पर्यंत कशाला जात आहे, तुम्ही जानेवारी महिन्यामध्येच फिट व्हाल, पण त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या मनाशी असं बजावलं पाहिजे की मला लवकरात लवकर बरं होऊन तंदुरुस्त व्हायचंय. त्याप्रमाणे ते सांगितल्याबरोबर केल्यावरती माझ्यामध्ये जवळजवळ त्या परिस्थितीमध्ये 80 ते 90% फरक पडलेला आहे. आता मी जवळजवळ 3 किलोमीटर काहीही दम न लागता चालत जाऊ शकतो. तर हा आतुरालयाचा प्रताप आहे. मी ब्लॅकमेल चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं पल पल दिल के पास हे गाणं सादर करतोय. माझं अतिशय आवडतं गाणं आहे. पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यास ये कहती हो. पल पल दिल के पास तुम रहती हो. तुम सोचोगी क्यों इतना मैं तुमसे प्यार करूं, तुम समझोगी दीवाना मैं भी इकरार करूं. दीवानों की ये बातें दीवाने जानते हैं, जलने में क्या मजा है परवाने जानते हैं. तुम यूं ही जलाते रहना आकर ख्वाबों में. पल पल दिल के पास तुम रहती हो. जीवन मीठी प्यास ये कहती हो. पल पल दिल के पास तुम रहती हो. दुसरं गाणं मी सादर करतोय मराठी दाम करी काम या चित्रपटातील मन्ना डे यांनी गायलेलं. धुंद आज डोळे हवा धुंद झाली, गाली कशी ग तुझ्या लाज आली, गाली कशी ग तुझ्या लाज आली. धुंद आज डोळे
जसा सोन चाफा तुझी गौर कांती, नको सावरू ग तुझे केस हाती. डौल पारव्याचा तुझ्या मस्त चाली, बंडखोर वारा तुला शीळ घाली. धुंद आज डोळे हवा धुंद झाली, गाली कशी ग तुझ्या लाज आली. गाली कशी ग तुझ्या लाज आली. तुझ्या यौवनाचा फुलावा पिसारा, फुटावा कळीला दवाचा शहारा. फुटावा कळीला दवाचा शहारा. हवे ते मिळाले अशा मस्त काळी, हवे ते मिळाले अशा मस्त काळी. नवी रूप राणी नवा साजल्याली, धुंद आज डोळे हवा धुंद झाली. गाली कशी ग तुझ्या लाज आली. गाली कशी ग तुझ्या लाज आली. मंडळी, गाणी म्हटली की आपल्याला सतत 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 ऐकावीशी वाटतात. आणि ही गाणी कितीही ऐकली तरी सुद्धा जुनी गाणी अशी आहेत ना, ओल्ड इज गोल्ड असं म्हणतात ना, तसंच आहे बरं का. ती गाणी कितीही वेळा ऐकावतच राहावीशी वाटतात. असंच एक गाणं खूप सुंदर, प्रेमामध्ये वेडा झालेला असतो हो माणूस, आणि मग त्याला प्रत्येक ठिकाणी त्याच गोष्टी आठवत राहतात आणि तो त्या प्रेमामध्ये दिवाना होऊन जातो. दिवानेपणावरची गाणी खूप आहेत, पण त्यातलं एक सदाबहार गाणं दीवाना मस्ताना, आठवतं ना मंडळी? येस, हे सदाबहार गाणं सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत आतुरालयाचे काय चिरतरुण, येस, मनाने चिरतरुण असलेले आपले गायक रघुनाथ ढोळे. आणि रघुनाथ ढोळेजी तुमच्यासाठी बॅक टू बॅक 2 गाणी पेश करणार आहेत. दीवाना मस्ताना ओ आज जाने का ओ के बाहर आई. दीवाना मस्ताना ओ आज जाने का ओ के बाहर आई. ओ जाने का ओ के बाहर आई. तंग को मेरे छुए घंटा तारी छेड़े मेरे पटवारी. ओ मेरे ओ तंग को मेरे छुए घंटा तारी छेड़े मेरे पटवारी. रात कोई अंजाना मस्ताना ओ दिल जाने का ओके बाहर आइया. जाने का ओके बाहर आई. पमग मरेग पमग पमग मरेग पमग सानी द पमगरे सानी नी नी
गए आज देखो जिसे हुआ वही पागल सावन लगा मचल गए बादल देखो जिसे हुआ वही पागल कौन हुआ दीवाना मस्ताना हुआ दिल जाने कहा ओके बाहर आई जाने कहा ओके बाहर आई ओ जाने कहा ओके बाहर आई जाने कहा ओके बाहर आई जाने कहा ओके बाहर आई। जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ा बर्बादियों का स्वर्ग बनाना फिजूल था बर्बादियों का स्वर्ग मनाना फिजूल था मनाना फिजूल था मनाना फिजूल था बर्बादियों का जश्न मनाता चला गया बर्बादियों का जश्न मनाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ा गया उसे को मुकद्दर समझ लिया जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया मुकद्दर समझ लिया मुकद्दर समझ लिया जो खो गया मैं उसको भुलाता चला गया जो खो गया मैं उसको भुलाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ा गम और खुशी में फर्क न महसूस हो जा न महसूस हो जा न महसूस हो जा न महसूस हो जा मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया अप्रतिम झालेला आहे मैं जिंदगी का साथ निभाता चला गया। खरंय सर, अनेक वेळा आयुष्यात अनेक प्रश्न येतात, अनेक समस्या येतात आणि त्या प्रश्नांना आपण कसं उत्तर देत असतो हेच महत्त्वाचं असतं। बघा म्हटलंय ना, मंजिल पे जिन्हें जाना है वो शिकवा नहीं करते,
मंजिल पे जिन्हें जाना है वो शिकवा नहीं करते, शिकवा जो करते हैं वो कहीं पहुंचा नहीं करते, शिकवा जो करते हैं वो कहीं पहुंचा नहीं करते. येस मंडळी, आतुरालयाचे विद्यार्थी आहोत आपण, आतुरालयाचं स्नेहसंमेलन करतो आहोत आपण, आणि आतुरालयाचं टॅगलाईन आहे प्रत्येक समस्येचं उत्तर आतुरालय. इथे समस्या राहणारच नाहीये. हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया. येस येस येस, बहारदार परफॉर्मन्स झालेला आहे. आता आपण पुढच्या परफॉर्मन्स कडे जाऊया. मंडळी, परत एक छान परत गाणं ऐकलं तर मजा येईल ना. काय असतं ना मंडळी, माणसाचं वय वाढतं, पण ते वय वाढलंय असं तो मान्य करतच नसतो. त्याला अजूनही काहीतरी सांगायचं असतं. काय सांगायचं असतं बघा, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल ते गाणं प्रत्येक पुरुषाच्या मनात आहे बरं का हे गाणं. आणि तो काय म्हणत असतो, ओ मेरी सोहराजबी क्या तुझे मालूम नहीं. येस, हेच गाणं घेऊन आपल्या समोर येत आहेत अनिरुद्ध अष्टीकर, आणि ते सुद्धा आपल्यासाठी बॅक टू बॅक 2 गाणी घेऊन येत आहेत. एन्जॉय करा. आज मात्र ह्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मी आपल्या समोर गाणं प्रस्तुत करण्यासाठी उभा आहे. मेरी जोर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. मेरी जोर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. ये शौकियाँ ये बातपन जो तुझ में है कहीं नहीं, ये शौकियाँ ये बातपन जो तुझ में है कहीं नहीं, दिलों को जीतने का फन जो तुझ में है कहीं नहीं. मैं तेरी आंखों में पा गया 2 जहां, मैं तेरी आंखों में पा गया 2 जहां. मेरी जोर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. तुम मीठे बोल जाने मन जो मुस्कुरा के बोल दे, तुम मीठे बोल जाने मन जो मुस्कुरा के बोल दे, तो धड़कनों में आज भी शराबी रंग घोल दे. ओ सनम मैं तेरा आशिक जाविदा, ओ सनम मैं
तेरे आशिके जाविदा है मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान है मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान हम है राही प्यार के हमसे कुछ न बोलिए हम है राही प्यार के हमसे कुछ न बोलिए जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए हम उसी के हो लिए जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए दर्द भी हमें कबूल चैन भी हमें कबूल दर्द भी हमें कबूल चैन भी हमें कबूल हमने हर तरह के फूल हार भी पिरो लिए हमने हर तरह के फूल हार में पिरो लिए जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए हम उसी के हो लिए जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए धूप थी नसीब में धूप में लिया दम धूप थी नसीब में धूप में लिया दम चांदनी मिली तो हम चांदनी में सो लिए चांदनी मिली तो हम चांदनी में सो लिए जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए हम उसी के हो लिए जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए दिल पे आसरा किए हमको बस यूं ही जिए दिल पे आसरा लिए हमको बस यूं ही जिए एक कदम पे हंस लिए एक कदम पे रो लिए एक कदम पे हंस लिए एक कदम पे रो लिए जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए हम उसी के हो लिए जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए राह में पड़े हम कब से आपकी कसम राह में पड़े हम कब से आपकी कसम देखिए तो कम से कम बोलिए न बोलिए देखिए तो कम से कम बोलिए न बोलिए जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए
हम उसी के हो लिए, हम है राही प्यार के, हमसे कुछ न बोलिए, हमसे कुछ न बोलिए, जो भी प्यार से मिला, हमसे कुछ न बोलिए. वा आष्टीकर सर, अप्रतिम गाणी झालेली आहेत. पण आष्टीकर सरांचं गाणं आपण एन्जॉय केलं, पण त्यांचा काही अनुभव पण आहे बरं का. आतुरालयामध्ये अनेक वर्ष ते सरांच्या बरोबर आहेत आणि अनेक वर्ष सरांचं मार्गदर्शन त्यांना मिळत आहे. प्रत्येक क्षणी ते सरांकडून मार्गदर्शन घेत असतात. मग त्यांचा अनुभव आपल्याला ऐकायला आवडेल ना. चला ऐकूया आपण त्यांचा अनुभव. नमस्कार, मी अनिरुद्ध शशीधर आष्टीकर. आतुरालयाशी मी बरेच वर्षापासून निगडीत आहे, संलग्न आहे. जेव्हापासून म्हणजे आमची सुरुवात ही शिवस्वरोदय शास्त्र ह्या अभ्यासक्रमापासून झाली. मग त्याच्यानंतर वास्तुशास्त्र, रेकी असे बरेच विषय आम्ही आतुरालयाकडनं श्री मोहन गोखलेंकडनं शिकलो. माझा एक अतिशय विलक्षण असा एक अनुभव तो असा की मी 30 जून 2023 रोजी एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधनं निवृत्त झालो आणि माझे बरेच पैसे हे माझ्या इन्स्टिट्यूटकडनं येणं अपेक्षित होतं आणि ते लवकर येणं अपेक्षित होतं, कारण की या काळामध्ये पेन्शनही मिळत नसते. या काळामध्ये, या अवघड प्रसंगामध्ये मला मोहन गोखले सरांनी एक साधना दिली आणि ती साधना मी करत असताना, ती साधना त्याचे दिवस पूर्ण व्हायच्या अगोदर माझे हे सर्व जे काही इन्स्टिट्यूटकडनं येणारे पैसे होते ते मला उपलब्ध झाले आणि त्यामुळे मला बरंच काही या काळामध्ये करता आलं. मला नवीन माझं घर बुक करता आलं, त्याचं पूर्ण काम करून घेता आलं. तर याबद्दल मी जेवढे आभार मानावेत मोहन गोखले सरांचे तेवढे थोडेच आहे. वा 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 वा, खरंच खूप छान अनुभव आलेला आहे. इतकी मोठी गोष्ट इतक्या सहजतेने पार पडणं आयुष्यामध्ये ही खरंच मोठी गोष्ट आहे आणि ही आतुरालयाच्या मार्गदर्शनामुळेच शक्य होऊ शकतं, हेही तितकंच खरं आहे. खरंच खूप छान, खूप छान. मंडळी, आतापर्यंत आपण काही मनोगत ऐकले आहेत आणि अजूनही आपले काही विद्यार्थी आपल्या सोबत त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. आपल्या समोर त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे सचिन गुप्ते. नमस्कार मंडळी, मी सचिन दत्तात्रय गुप्ते. आज आतुरालयाचा 23वा वर्धापन दिन आहे. 2000 साली गोखले सरांनी आतुरालयाची स्थापना केली आणि बोलता आज त्याला 23 वर्ष पूर्ण झाली. 24व्या वर्षामध्ये आतुरालयाने पदार्पण केलं सुद्धा. मंडळी, आज मला आतुरालयाबद्दल काही गोष्टी छान सांगायच्या आहेत, कारण आतुरालयाशी मी कनेक्ट झालोय गेले 10 वर्षापासून आणि 10 वर्षामध्ये माझ्या आयुष्यामध्ये अनेक बदल, अनेक पॉझिटिव्ह, अनेक सकारात्मक काही घटना घडल्या, काही सकारात्मक बदल माझ्यामध्ये झाले. आतुरालयाचे अनेक उपक्रम आहेत, बरेचसे उपक्रम मी केलेले आहेत. वास्तुशास्त्र, रेकी, शिवस्रोदय शास्त्र, थँक्यू वर्कशॉप. बरोबर ऐकलत मंडळी, थँक्यू हा शब्द आपण असाच बोलतो ना, एकदम कॅज्युअली. कोणी काही केलं किंवा कोणी काही आपल्याला मदत केली तर आपण इझिली फक्त त्याला थँक्यू म्हणतो किंवा थँक्स हा शब्द बोलतो. पण गोखले सरांनी या थँक्यू शब्दावरती खूप मोठा एक उपक्रम घेतला आणि या उपक्रमामधून आपण नेचरला कसं थँकफुल राहिलं पाहिजे, आयुष्यात आपल्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला आपण कसं थँकफुल राहिलं पाहिजे आणि त्यातून आपल्या लाईफमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये काय अनेक सकारात्मक बदल घडतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि आजच्या तारखेलाही देखील मी ते अनुभवत आहे. तसाच एक उपक्रम होता, तो म्हणजे डिवाइन हिलिंग. आजही सर तो उपक्रम घेतात. डिवाइन हिलिंग तर खरं म्हटलं ना तर आरोग्याच्या बाबतीमध्ये आयुष्यच खूप बदलून टाकलं.
अनेक छोट्या छोट्या तक्रारी आपल्या असतात, आपल्या शरीरासंबंधी, आपल्या हेल्थ संबंधी. आणि सरांनी हेच शिकवलं की कुठलंही औषध न घेता तुम्ही तुमचं आरोग्य, तुम्ही तुमची तब्येत कशी ठणठणीत ठेवू शकता. आणि ह्याचं एक चालतं बोलतं उदाहरण हे मी आहे, असं मी ठामपणे तुम्हाला सांगेन. असाच एक वेगळा उपक्रम जो सातत्याने चालू आहे तो म्हणजे यशस्विता. यशस्विता या नावातच यश आहे आतुरालयाचं. कारण अविरतपणे 167 भाग यशस्विता या कार्यक्रमाचे पूर्ण झालेले आहेत. आणि दर रविवारी सकाळी 7 वाजता युट्यूब चॅनलवरती, हो मंडळी, आपला आतुरालयाचा युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या युट्यूब चॅनलवरती हा यशस्विता कार्यक्रम रिलीज केला जातो, पब्लिश केला जातो. आणि या कार्यक्रमामध्ये आष्टीकर मॅडम या सरांना एक प्रश्न विचारतात. कुठलाही विषय असतो जो आपल्या मनामध्ये कधी असतो किंवा कधी नसतो, किंवा अगदी आपल्या ओठावर सुद्धा तो विषय आलेला असतो. आणि असा प्रश्न सरांना विचारल्यावरती सर त्याच्यावरती अत्यंत छानपणे मार्गदर्शन करतात. काही समस्या असतील तर आपल्या सहज त्या निघून जातात आणि आठवड्याची सुरुवात आपली खूप छान पद्धतीने होते आणि अखंड आठवडाभर आपण ती ऊर्जा घेऊन काम करत राहतो. मंडळी, आतुरालयाचे असेच खूप छान छान उपक्रम येत आहेत आणि यातच एक नव्याने अगदी कोरा करकरीत आलेला उपक्रम म्हणजे आतुरालय क्लब. ही संकल्पना खूप वेगळी आहे. आपण वेगवेगळे क्लब आपल्याला माहिती असतात. क्रिकेट क्लब म्हणा, हॉकी क्लब म्हणा, टेबल टेनिस क्लब म्हणा, किंवा अगदीच काही वर्षांपासून सुरू झालेली एक संकल्पना होती ती म्हणजे लाफन क्लब, लाफ्टर क्लब, ज्यात जाऊन तुम्हाला आर्टिफिशियली एक कृत्रिमरित्या हसावं लागतं. पण आतुरालय क्लब ही एक अशी संकल्पना सर घेऊन आलेली आहे ज्याच्यामध्ये अनेक विषयांवरती सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ह्या क्लबचं लेक्चर असणार आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी. हो, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी 8 वाजता 8 ते 9 या वेळेमध्ये सर आपल्याला ऑनलाईन झूम मीटिंगवरनं भेटणार आहेत आणि अनेक विषय आपल्याला उलगडून सांगणार आहेत. त्याचबरोबर आपण देखील सरांशी 1 to 1 कॉन्टॅक्ट करू शकणार आहोत. आपण आपले काही प्रश्न, आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या काही समस्या आपण सरांबरोबर शेअर करणार आहोत आणि त्यावर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. किती छान विषय आहे. याचा एक लेक्चर झालेला आहे आणि दुसरं लेक्चर आता म्हणजे नवीन वर्षात 7 जानेवारीला होणार आहे. आतुरालय क्लबची फी ही अतिशय नॉमिनल आहे, म्हणजेच वर्षाला फक्त 3000 रुपये. अहो, कॅल्क्युलेट केलं ना तर महिन्याला फक्त 250 रुपये. मला असं वाटतं की तुम्ही देखील हा क्लब जॉईन करावा. कारण अहो, आपण शॉपिंग मॉलमध्ये गेलो आणि अगदी विंडो शॉपिंग आपल्याला करायचं असलं तरी आपण काही नाही काहीतरी तिथून घेऊन येतोच. विनाकारण आपल्याला नको असलेली वस्तू सुद्धा आपण खरेदी करतो. मग आपल्या आयुष्यासाठी काही जर का अशा गोष्टी आपल्याला मिळणार आहेत की जे आपलं आयुष्य खूप सुकर बनवणार आहेत, खूप सकारात्मक बनवणार आहेत, आपली विचारसरणी एका उच्च पातळीवर नेऊन ठेवणार आहे. की आतुरालयाचं ब्रीदवाक्य आहे की प्रत्येक समस्येचं उत्तर म्हणजे आतुरालय. पण मी तर म्हणतो मंडळी की समस्या येण्यासाठी थांबायचंच कशाला. जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीच समस्या नको असेल तर ताबडतोब तात्काळ आतुरालयाशी संपर्क साधा आणि आतुरालयाचा मेंबर बना. अहो, गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या आयुष्यामध्ये असंख्य माणसं आतुरालयाच्यामुळे मला मिळालेली आहेत. खूप छान फॅमिलीशी, खूप छान कुटुंबांशी मी जोडलो गेलेलो आहे आणि छान छान गोष्टी देखील मला त्यांच्याकडे शिकता येत आहेत. तर विचार कसला करताय? तुम्हालाही वाटतंय ना की आपण त्वरित आतुरालयाला संपर्क करावा? अहो, आपली आतुरालयाची साईट सुद्धा आहे, gokhlevastushastra.in. या साईटवर तुम्ही जा आणि त्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला आतुरालयाची सगळी माहिती मिळेल. आतुरालयाचे सगळे उपक्रम तुम्हाला मिळतील आणि आतापर्यंत आतुरालयाने कोणते कोणते उपक्रम राबविले आहेत, कोणती कोणती पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. आणि या साईटवर व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की आपण उद्याच आतुरालय जॉईन करावं. तर मंडळी, लवकरच जॉईन करा. धन्यवाद.
वा गुप्ते सर, खूप छान तऱ्हेने तुम्ही आतुरालयाबद्दलचं तुमचं मनोगत आता व्यक्त केलं आहे. खरंय, तुम्ही इतक्या सातत्याने सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करत असतात ना, की आम्हाला सुद्धा हे ऐकून प्रेरणा मिळालेली आहे की खरंच या तऱ्हेने जर आपण सातत्याने एखादी गोष्ट केली तर निश्चित यश मिळणार आहे. आपण म्हणू ना की पंख ही काफी नहीं आसमानों के लिए, पंख ही काफी नहीं आसमानों के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उड़ानों के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उड़ानों के लिए. येस, खूप हिमतीने खूप हौसला धरून तुम्ही सरांनी सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणल्यात. इतक्या सातत्याने तुम्ही हे सगळं केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ मिळणारच आहे. वा वा सर, वा वा वा. खरंच आतुरालयाचं हे स्नेहसंमेलन आज पार पडतंय, 23वे स्नेहसंमेलन. मंडळी, इतके वर्ष समाजामध्ये सातत्याने कार्यरत राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. अखंडपणे लोकांना सतत आणि सतत योग्य मार्गदर्शन देणं. बघा, मार्ग सांगणारे अनेक असतील, पण तो योग्य आहे का? योग्य म्हणजे काय हो? योग्य म्हणजे जो मार्ग तुम्हाला सांगितला जातो आहे त्या मार्गामधनं जे अपेक्षित यश तुम्हाला आहे ते मिळतंय का? जी गोष्ट आपल्याला अपेक्षित असलेलं यश मिळवून देतं किंवा आपल्या भल्यासाठी जे आहे ते घडवू शकतं ना, ते मार्गदर्शन योग्य असतं. आणि हेच योग्य मार्गदर्शन आतुरालय सातत्याने आपल्या पुढे आणत असतं. मंडळी, विविध उपक्रम अनेक उपक्रमांचा उल्लेख अनेकांनी केलेला आहे, अनेक विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आतुरालय क्लब ही संकल्पना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारपासून आपण सुरू केली. पहिलंच लेक्चर झालंय. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सर हे लेक्चर घेणार आहेत. आतुरालय क्लब, आतुरालय परिवार आहेच, याला त्यांनी क्लब केलाय, एकत्र आणलाय. का? क्लब म्हटलं तर लोकांना ठराविक वेळेत ठराविक कार्यक्रम द्यायची जबाबदारी क्लबची असते. अनेकांना सरांशी बोलायचं असतं, सरांचा आवाज ऐकायचा असतो. अनेकांचं असं म्हणणं असतं की सर फक्त तुमचा आवाज ऐकला ना तरी आम्हाला एनर्जी मिळते. कसा आम्ही तुमचा आवाज ऐकू? बघा, विविध गोष्टी सुरू आहेत, यशस्वीता पण आहे, त्यातून आपण सरांचा आवाज ऐकतच असतो. पण जर त्यांना लाईव्ह भेटलो आणि त्यांना ते काही मार्गदर्शन देत असताना आपल्या मनात काही प्रश्न आला आणि त्याच क्षणी आपण सोडवू शकलो तर मजा येईल ना. मग संकल्पना क्लबची हीच आहे हो की दर महिन्याच्या पहिल्या रविवारी कंपल्सरी आपण भेटणार आहोत. 12 महिने हा उपक्रम सुरू राहणार आहे. 12 महिने 12 विषय. विषय कदाचित तुमच्या आमच्या परिचयाचा असेल, पण सरांची खासियत हीच आहे की विषय तोच असला ना तरी सर मार्गदर्शन मात्र अगदी वेगळ्या अँगलनी देत असतात. ज्या अँगलचा आपण कधी विचारच केलेला नसतो ना त्या अँगल पर्यंत ते आपल्याला पोहोचवतात. बघा ना, यशस्वीताचा अनुभव, किती वेळा तो गुरु शब्द आला, ते किती वेळा कौटुंबिक प्रश्न आले, पण प्रत्येक वेळा मार्गदर्शन वेगळं होतं ना. क्लबमध्ये ते अजून वेगळं असणार आहे. यशस्वीतापेक्षा खूप वेगळ्या तऱ्हेने आपण क्लबमधून जाणार आहोत आणि मग त्यामध्ये आपली डेव्हलपमेंट होण्यासाठी अधिकाधिक मजा येणार आहे. मंडळी, आतुरालयाचे विविध उपक्रम सुरू असतातच. तुम्हाला इच्छा निर्माण झाली असेल की आपणही आतुरालयाच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. नक्की व्हाच. पण अगदी आत्ता लगेच जर तुम्हाला जॉईन व्हावंसं वाटलं ना तर आपल्या सगळ्यांसाठी अतिशय छान कार्यक्रम सरांनी आयोजित केलेला आहे. कोणता? अहो, 31 डिसेंबरला आपण दरवर्षी आपल्या सोसायटीच्या टेरेसवर किंवा मित्रमंडळींबरोबर एक नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतो ना. रात्री 12 वाजतापर्यंत जागतो, गाणी म्हणतो, फटाके उडवतो. इंग्रज संस्कृती नाही का? इंग्रजी नवीन वर्ष. अनेक जणांचं म्हणणं असतं इंग्रजी नवीन वर्ष आहे, आपण नको मनवायला. पण बघा, जरी इंग्रजी नवीन वर्ष असलं तरी सुद्धा आपणही जे काही आपले कार्यक्रम आखतो
ते त्याच कॅलेंडरची मदत घेऊन ना 1 जानेवारीला मी हे करेन, 15 जानेवारीला संक्रांत आहे, इतक्या जानेवारीला असं अमुक आहे, तसंच करतो ना. मग आपण त्याचा राग न करता त्या नवीन वर्षाचं स्वागत करूया. पण कशा तऱ्हेने करूया? बघा, आपण ऑनलाईन भेटणार आहोत आणि किती वाजता? तर रात्री 11 वाजतापासून 1 वाजतापर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे. त्यावेळेला आपण काही वेगळे प्रोसेस करून नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. आपल्याच घरी बसायचं आहे, छानपैकी त्याचा आनंद घ्यायचा आहे, संबंध कुटुंब त्यामध्ये सहभागी होऊ शकताय. नवीन वर्ष हे खूप छान जावं म्हणून हा प्रयत्न आहे. काय प्रोसेस करणार आहोत, कसा करणार आहोत, शिकूया ना सरांकडून. आणि ह्यासाठी फी अतिशय नॉमिनल, म्हणजे फक्त 300 रुपये एवढीच फी आहे. चला, विचार कसला करताय? पटापट नाव नोंदवा आणि या नवीन संधीचा फायदा घ्या. नवीन वर्षाचं स्वागत नवीन तऱ्हेने करा आणि नवीन वर्षात खूप प्रगती करा. स्वतःला डेव्हलप करताना मजा येत असते बरं का. काल मी असा होतो, आज मी असा आहे. स्वतःला डेव्हलप करत राहा. मंडळी, काही वेळा आपण खूप वर्षांनी एखाद्याला भेटतो आणि नकळतपणे ती व्यक्ती आपल्याला म्हणून जाते, अजून तू तसाच आहेस बरं का, काहीच बदलला नाहीस. कॉम्प्लिमेंट म्हणून घेता ना मंडळी? थोडा वेगळ्या अँगलने विचार करा बरं का. आपण रंगरूपाने तसाच राहिलोय का हा भाग सोडा, पण बुद्धिमत्तेने मात्र प्रत्येक दिवशी डेव्हलप व्हा. 10 वर्षापूर्वी जी बुद्धिमत्ता होती, आपण तसंच जर राहिलो आणि त्यांनी म्हटलं तू जसा होता तसाच राहिला, तर ती लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट आहे मंडळी. थोडं सावध व्हा, स्वतःला डेव्हलप करत चला, त्यात खूप मजा आहे. आतुरालय क्लब 12 महिने 12 लेक्चर्स, पण फी म्हटली तर फक्त 3000 रुपये. किती कमी ना? इतक्यामध्ये जर आपल्याला एवढं मोठं ज्ञान मिळणार असेल, आपलं आरोग्य सुधारणार असेल, आपलं कुटुंब सुधारणार असेल, आपला स्वभाव बदलणार असेल, आपला दृष्टिकोन बदलणार असेल, तर ही काहीच किंमत नाहीये, नाही का? आतुरालय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवणारं हे आतुरालय माझ्या अगदी मनाजवळ आहे. गेली 18 वर्ष मी सरांच्या सहवासात आहे. अनेक वेळा मला असं अनेकांनी विचारलं, तुम्ही हे विचार मांडता, तुम्ही हे बोलता, गोखलेंना तुम्ही खूप ऐकता का? मी त्या व्यक्तींना म्हणते, नाही, मी गोखलेंना खूप ऐकत नाही. गोखले सरांच्या प्रत्येक लेक्चरच्या वेळेला इंट्रोडक्शन देण्यासाठी त्यांच्या सोबतीने हजर असते. म्हणजे खूप ऐकणं म्हटलं तर काहीतरी निष्ठून जातंय. पण माझी धडपड ही असते की माझ्या हातून काहीही सुटू नये. क्षण क्षण त्यांच्या सोबतचा मी युटिलाइज करावा, त्यांच्याकडून मी ज्ञान वेचत राहावं, त्या मार्गावर मी चालत राहावं आणि माझ्या आयुष्यात मी प्रगती करत राहावी. असंख्य अनुभव, असंख्य गोष्टी या आयुष्यामध्ये घडल्या. खरंच आतुरालयाचा माझा हा 18 वर्षाचा प्रवास अप्रतिम होता. प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला होता. कुठल्याही क्षणी जरी मी कुठेतरी इकडे तिकडे विचार झाले ना, सर लगेच अवेअर करतात, मॅडम असं नाही, ह्या तऱ्हेने विचार करा. मी त्यांच्या अवेअरनेसला थक्क होते. थोड्याच वेळापूर्वी आमची काही चर्चा झाली आणि मी त्यांना म्हटलं, सर प्रत्येक क्षणी कसा हो हा अवेअरनेस ठेवता? इतका अवेअरनेस डेव्हलप होईल आपल्याकडे? नक्कीच होईल मंडळी. सरांचं मार्गदर्शन आहे आपल्याला. करूया आपण प्रयत्न आणि चालूया त्यांनी दिलेल्या मार्गावर. जे नवीन श्रोते आहेत, जे डिजिटलच्या माध्यमातून आज आमच्यापर्यंत पोहोचलेत, आतापर्यंत हा कार्यक्रम काही ठराविक लोकांसाठी एका हॉलमध्ये होता, पण आज एवढ्या मोठ्या व्यासपीठावर जगाच्या कानाकोपऱ्यात कोणीही तुम्ही ऐकू शकणार आहात. मला असं वाटतं की या जगाच्या कानाकोपऱ्यातनं अनेकांनी आतुरालयाला कनेक्ट व्हावं आणि ह्या आतुरालयाची विचारधारा जगाच्या अंतापर्यंत चालत राहावी. सरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळत राहावं आणि आपण आपल्या आयुष्याची मजा घेत आपल्या आयुष्याचं सोडत राहावं. मंडळी, आतुरालयाचं स्नेहसंमेलन, आतुरालयाचे संस्थापक मोहन गोखले सर
ज्यांच्या मार्गदर्शनाने इतरांच्या आयुष्यामध्ये किती फरक पडला आहे निवडक विद्यार्थ्यांकडून ऐकलेलं आहे. असे असंख्य विद्यार्थी आहेत. गोखले सर, काय म्हणावं त्यांच्यासाठी? माझ्याकडून अशा काही ओळी येतात की काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशालय हे सदन अशा माणसांच्या तेजाने. स्वागत करूया आपण सगळे गोखले सरांचे. गोखले सर, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यामध्ये, त्यांचे विचार ऐकण्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच आवडणार आहे ना. सरांचे विचार, सरांचं मार्गदर्शन ऐकणं ही आपल्यासाठी पर्वणीच आहे ना. चला गोखले सरांचे विचार आता ऐकूया. नमस्कार. आज आतुरालयाचं गेट टुगेदर आणि अक्षरशः 23 वर्ष एक गेट टुगेदर आपण घेतोय. मला आठवतं पहिलं गेट टुगेदर एका छोट्याशा हॉलमध्ये फक्त 84 लोक घेऊन आपण केलं होतं. म्हणजे पहिल्या वर्षी मी फक्त 84 लोकांपर्यंत पोहोचलो होतो. कदाचित ती संख्या जास्त असेल, पण त्यावेळेला उपस्थित असलेली संख्या 84च होती. आणि आजही मला आठवतं की काय धमाल होती त्यावेळेला. बघा, 23 वर्षापूर्वी वातावरण वेगळं होतं. लोकसंपर्क फार कमी होता त्यावेळेला असं मी म्हणेन. कारण लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे माध्यम होतं ना, ते न्यूजपेपर्स होतं. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना, सकाळ या अशा काही पेपर्समधून जाहिराती देऊन म्हणजे प्रचंड खर्च करून लोकांपर्यंत पोहोचायला मिळत होतं. 23 वर्षानंतर हे सगळं सोपं झालं. आणि हे सोपं करण्यामागे जी काही गोष्ट घडली ती फार महत्वाची होती की ज्या वेळेला सगळे आपापल्या घरामध्ये बसले आणि कोविडचं निमित्त होतं, बाहेर पडणं शक्य नव्हतं. गेट टुगेदरसाठी पर्याय जो आला तो ऑनलाईन, आणि तो आपण स्वीकारला. आज त्यातही आपण पुढे चाललोय. मग या कोविडने आपल्याला किती फायदा दिला? आपण असं म्हणतो तोटा झाला खरा, पण त्यातनं चांगल्या गोष्टी सुद्धा घडल्या की आज आपण फक्त मुंबई, महाराष्ट्र, भारत नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलो. भारताच्या बाहेर ज्या वेळेला आपण लोकांपर्यंत पोहोचलो त्यावेळेला खरंच आतुरालयाला असं वाटलं की आयुष्यात आपण काहीतरी केलं. मी असं नाही म्हटलं की मोहन गोखलेला काहीतरी वाटलं मी आयुष्यात काहीतरी केलं, कारण मोहन गोखले एकटं व्यक्तिमत्व कधीच काही करू शकणार नाही. त्याच्यासाठी एक टीम हवी आहे आणि ही आज एक टीम उभी झाली. असं म्हणू शकतो की काहीही छोटं फंक्शन जर करायचं झालं ना ऑफलाईन तर 100 माणसं सहज येतात. मग मोठ्या प्रमाणात काही करायचं झालं तर किती फरक पडेल. मी तुम्हाला पहिल्या वर्षाचा फिगर सांगितला, त्यानंतर कोणत्याही वर्षी छोटं गेट टुगेदर झालंच नाही. हॉल घ्यायला लागला आणि मग काही वर्षानंतर अशी परिस्थिती आली की कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही. पण आतुरालयाचे सगळे लोक, त्यांना तारीख माहिती आहे. 2 दिवस आधी ते फोन करायचे आणि सांगायचे, सर यावेळेचं गेट टुगेदर कुठे आहे, आम्हाला अजून निमंत्रण नाही आलं. कुठे पोचायचंय? हक्कानी, अधिकाराने सांगणारी ही लोक होती, जी आज पण माझ्या संपर्कामध्ये आहेत. 23 वर्ष सातत्याने संपर्कात ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. नवीन लोक जॉईन होतच असतात, पण त्यातही आपण असं म्हणू जुन्यांना कधी सोडायचं नसतं. कारण ते पिलर्स आहेत. त्यांनी ही संस्था उभी केली आहे. ज्यातला तुम्ही मनोगत ऐकलं त्याच्यामध्ये आष्टीकर मॅडमनी सांगितलं की 18 वर्ष त्या संपर्कामध्ये आहेत. म्हणजे बघा, आज त्या सगळंच करतायत. मोहन गोखले फारसं काही करत नसेल, मोहन गोखले नवीन लोकांना फारसा माहीत नसेल, पण आष्टीकर मॅडम सगळ्यांना माहित आहेत. एक छान व्यक्तिमत्व. मग असं आपण म्हणू की या सगळ्यांना घेऊन जेव्हा आपण काम करतो ना, तेव्हा यशच यश आहे ना फक्त.
दुसरं काही घडतच नाही. हे झालं आतुरालयाबद्दल. पण 25 डिसेंबर नवीन वर्ष सुरू होत आहे. अनेक व्हिडिओज तुम्ही आज बघितले असतील की सॅन्टा क्लॉज येतो आणि काहीतरी देऊन जातो. आज मी असं म्हणेन की या 25 डिसेंबर आतुरालयाच्या निमित्ताने एक सॅन्टा क्लॉज तुमच्याकडे येतोय. तो तुम्हाला चॉकलेट्स नाही देणार, तो तुम्हाला केक नाही देणार, तो तुम्हाला फक्त ज्ञान देणार. हे ज्ञान घेऊन असं म्हणेन मी की 23 साल आज संपत आलाय आणि 24व्या सालामध्ये तुम्ही पदार्पण करताय, तर 24व्या सालासाठी तुमच्याकडे काही स्वप्न असली पाहिजे. मनोगत ऐकताना तुम्ही असं ऐकलं की इथे 5 वर्षामध्ये किती मोठे बदल झाले, 2 वर्षामध्ये किती बदल झाले. मी तुम्हाला सांगेन याच्यापेक्षा जास्त प्रगती करून 1 वर्षामध्ये बदल करा, कारण मागची 5 वर्ष ही जुन्या काळातली होती आणि पुढचं 1 वर्ष हे नवीन काळातलं आहे, फास्ट युगातलं आहे. मग या फास्ट युगामध्ये तुमची प्रगती तेवढी फास्ट झाली पाहिजे, पण त्यासाठी तुमच्याकडे स्वप्न असली पाहिजे. पुढच्या 25 डिसेंबर 2024ला मी असं म्हणेन की भरपूर जण संपर्कात येतील आणि सांगतील की आमची स्वप्न पूर्ण झाली. आणि ही पूर्ण होण्यासाठी काय आहे? सोपी गोष्ट तुम्हाला करायची आहे. तुम्हाला ध्येय ठरवायचं आहे की ह्यानंतर 1 वर्षांनी मी काय स्टेजला असणार आहे. तुमचं घर झालं पाहिजे, तुमचं लग्न झालं पाहिजे, तुम्हाला मुलं होत नसतील तर मुलं झाली पाहिजेत, तुमचा पगार वाढला पाहिजे आणि आनंदी आयुष्य तुम्हाला जगता आलं पाहिजे. नातेसंबंध खूप चांगले टिकवता आले पाहिजे, जे आज फार कठीण आहे. बघा, सांता क्लॉज येतो कॅथलिक लोकांचा सण आहे. आपल्याला कुठल्याही धर्माबद्दल राग नाही, पण आपल्या धर्माबद्दल प्रेम तर असलं पाहिजे ना. अख्ख्या वर्षामध्ये तुमच्याकडे अनेक सांता क्लॉज येऊन गेले, तुम्ही त्यांना चक्क हडतूड करून बाहेर काढलं. हे सांता क्लॉज कोण होते? तर फकीराच्या रूपात तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेली माणसं होती, ज्यांना आपण निग्लेक्ट केलं, दारातनं हाकलून दिलं, काही न देता बाहेर काढलं. पण हा सांता क्लॉज जो येतो ना, याचं किती आपण स्वागत करतो, कारण तो आपला नाही आहे. पाश्चात्य संस्कृतीने इतका परिणाम आपल्यावर केलेला आहे ना की आपण ते विसरूच शकत नाही. मग कुठेतरी आपण म्हणूया की सांता क्लॉजला जसं वेलकम करताना तसं आपल्या फकीरांना सुद्धा वेलकम करा. आणि ते नेहमी येणारे आहेत, वर्षातून एकदा येणारे नाही आहेत. मी तर म्हणेन दर महिन्याला येणारे आहेत. आणि ह्यांच्यासाठी तुम्ही जर काही करू शकलात तर ते तुम्हाला किती ब्लेस करायला सुरुवात करतील बघा. मी असं नाही म्हणणार पैसे वाटत चला, पण जर अशी कोणी व्यक्ती तुम्हाला आढळली, तुम्हाला मदत करणं शक्य असतंच असतं. शक्य नाही असं कधी घडतच नाही, शक्य असतंच असतं. पण हे शक्य आहे तर तिथे आपल्याला पुढे जाऊन त्यांना मदत करता आली पाहिजे. तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगतो या बाबतीतला, की आपल्या ऑफिसमध्ये आपण बसलेले असतो. बऱ्याच वेळेला गुरुवारी दुपारी आपल्या शेजारच्या घरामध्ये काही फकीर येतात. फकीराच्या वेशात नसतात, यंग मुलं येतात, बेल वाजवतात, ते त्यांना काही शिदा देतात किंवा पैसे देतात. तर एका गुरुवारी त्यांनी आपलं दार वाजवत होतं. आतुरालयाचं दार उघडणं फार कठीण असतं, कारण काय होतं माहित नाही, पण ते खूप मजबूत आहे. पण दार जो उघडतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती होते. तर या माणसाने दार नॉक करताना ढकललं गेलं आणि ते दार उघडलं गेलं. तो माणूस आत नाही आला, यंग मुलगा होता, आत नाही आला. मी ड्रॉवर मधनं 20 रुपये घेतले आणि त्याला द्यायला गेलो, तर त्याने मला सांगितलं, साहेब भूक लागली. डेफिनेटली 20 रुपयात काही येणार नाही, पोटभरीचं तर शक्यच नाही. मी त्या माणसाला सांगितलं, जेवणार का मग? आता ऑफिसमध्ये जेवण नाही हे 100% माहिती आहे. त्यालाही माहिती आहे की इथे काय असणार आहे. आणलंच असेल त्या माणसाने डबा आणला असेल, याच्या पलीकडे काय असेल. तर तो म्हणाला, हो जेवायचं आहे. मी दार फक्त ओढून घेतला आणि त्याला म्हटलं, चल ऑफिसच्याच खाली एक हॉटेल आहे
आणि त्या हॉटेलात जाऊन मी त्यांना सांगितलं ह्याला पाहिजे तेवढं जेवायला द्या, बिल घेऊ नका, संध्याकाळी जाताना मी बिल देतो. त्या मुलाच्या चेहऱ्यावर जो काही आनंद होता ना, तो जो काही खर्च झाला त्याच्या कैक पटीने जास्त होता. लोकांना भीती काय पडते, पुढच्या गुरुवारी परत येईल, त्याला सवय लागेल. ही सवय लागणं वगैरे हे सगळं तुमच्या हातात आहे. कोणालाही अशा सवयी लागत नाही. पण तो फकीर आला होता फक्त जेवणासाठी. त्या दिवशी त्याला जेवण दिलं. त्यानंतर गुरुवारी मी अनेक वेळेला ऑफिसमध्ये होतो, तो माणूस कधी आला नाही आणि त्यांनी दार कधी नॉक केलं नाही. बघा, निग्लेक्ट करणं हे सोपं आहे. खिशामध्ये पैसे असतातच, पण काढून देण्याचं धैर्य आपल्याकडे नसतं किंवा त्यावेळेला ती इच्छा होत नाही की खिशातलं काहीतरी काढून त्याला द्यावं. त्याच्या आयुष्यासाठी आपण उपयोगी नाही पडणार आहोत, पण त्या क्षणासाठी उपयोगी पडणार आहोत. आणि ते जे आशीर्वाद तुम्हाला मिळतात ना, हे फार मोठे आशीर्वाद असतात. हे आशीर्वाद जर आपण फकीरांकडनं घेत गेलो, ज्याला ज्याची गरज आहे ते आपण देऊ शकतोय, त्या लेवलपर्यंत जर देऊ शकलो तर ते आपल्याला ब्लेस करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये फायदा होतो. हे तत्व फक्त पाळा 1 वर्षासाठी. तुमची जी काही ध्येय आहेत, जी काही स्वप्न आहेत, त्या स्वप्नांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करा. चाला असं मी म्हणणार नाही तुम्हाला, चालून खूप उशीर होतो, पण धावून जर गेलात ना तर ती गोष्ट सहज साध्य होते. ती गोष्ट साध्य करून घ्या. आणि म्हणूया आपण की पुढच्या 25 डिसेंबर 2024ला खूप मोठ्या संख्येने आपण एक कार्यक्रम करू. कदाचित ऑनलाईन करू, शक्य झालं तर ऑफलाईन सुद्धा जाऊ, आपण सांगता येत नाहीये. पण मोठ्या संख्येने आपण तिथे जमू आणि प्रत्येक जण जर पोचू नाही शकला ना तरी तिथे असं म्हणू शकतो की मी यशस्वी झालो, आयुष्यामध्ये मला यश मिळालं. आणि याचं श्रेय आतुराला द्या किंवा नका देऊ, पण तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करा हे तर मी तुम्हाला सांगून जाईल. सांताक्लॉज तुमच्यासाठी ज्ञान द्यायला आला होता. चॉकलेट्स वाटायला येणारच आहे संध्याकाळी. तो येईल, तो वेगळा असेल, पण हा ज्ञान देणारा सांताक्लॉज हा तुम्हाला खूप काही देऊन जाईल. वर्षभर याच्या संपर्कामध्ये राहा. बघा, आयुष्यामध्ये बदल घडलाच म्हणून समजा. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या वर्षी 25 डिसेंबरला पुन्हा अशाच कार्यक्रमामध्ये आतुरालयाच्या गेट टुगेदर मध्ये आपण डेफिनेटली भेटणार आहोत. सगळ्यांना तोपर्यंत गुड लक.